मी राहुल सरांना विनंती करते ते आपल्या वक्ते आणि पाहुण्यांची ओळख करून देते. नमस्कार मंडळी. आपल्याला आज लाभलेले वक्ते हे आपल्यातलेच एक असून एका कॉक्लिअर इम्प्लांट झालेल्या पाल्याचे ते पालक आहे आणि त्यांचं नाव आहे श्री रुपेश कांडलकर. त्यांनी एक आता स्वतःची फर्म सुरू केली आहे. ती आहे प्रेसिडेंट गुरु फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. याला आता त्यांचा तसा अनुभव प्रदीर्घ आहे. 23 वर्षापासून ते या क्षेत्रात काम करत आहेत आणि त्यांचं शिक्षण हे MBA आणि CFA लेवल 2 म्हणजे फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये त्यांनी विशेष शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांनी अनेक वर्ष विविध कंपन्या आणि बँका म्हणजे HDFC बँक, HDFC लाईफ, ICICI बँक, कोटक लाईफ इन्शुरन्स यासारख्या विविध कंपन्यांमध्ये, नामांकित कंपन्यांमध्ये फायनान्शियल ॲडवायझर, वेल्थ मॅनेजर, ब्रांच मॅनेजर, क्लस्टर हेड, रिजनल हेड अशा वेगवेगळ्या पोझिशन्सवर काम केलेलं आहे आणि आज तारखेला ते अनेक क्लायंट्सचे 250 करोड एवढे मोठी रक्कम ते आता मॅनेज करत आहेत. त्यामुळे आपल्याला अतिशय योग्य व्यक्ती ह्या मार्गदर्शनासाठी लाभलेले आहे. कारण कॉक्लिअर इम्प्लांट म्हणा किंवा महागडी श्रवण यंत्र म्हणा, ह्या बाबतीत मुख्य अडचण असते ती म्हणजे आर्थिक. अनेक वेळा आपण अनेक प्लॅन्स करतो पण अनेक अडचणींमुळे ते पूर्ण होत नाही, म्हणजे विशेषतः आर्थिक अडचणींमुळे ते पूर्ण होत नाही. त्यामुळे जर आपण ह्या विषयामध्ये लक्ष घालून काहीतरी त्यानुसार प्लॅन केलं तर आपल्याला हे करणं सोपं होईल आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन देण्यासाठी रुपेश कांडलकर सर आज आपल्याला योग्य व्यक्ती लाभले. परीक्षेचा होता, पावसाने बरीच परीक्षा घेतली, पण जसं गायत्री मॅडम यांनी म्हटलं की खरंच आपण स्वतःला शाबासकी दिली पाहिजे की आपण वेळ काढून इथे आलात. एखादा विषय समजून घ्यावा आणि किती सखोलेनी समजून घ्यावा यामध्ये उत्सुकता असणे म्हटल्यानंतरच आयुष्यामध्ये जो एक लर्निंग कर्व असतो त्याच्यामध्ये आपण कुठेतरी नेहमी कार्यरत आहो याचं एक आपल्याला माप मिळतं. माहिती दिल्याप्रमाणे या विषयामध्ये गेल्या 2 दशकांपासून काम करतो आहे आणि आपल्यापैकीच आपण ज्या पद्धतीने या सगळ्या विषयातून गेलेलो आहोत त्याच पद्धतीने मी सुद्धा गेलेलो आहोत. तर माझा हा मुलगा आहे कैवल्य कांडलकर. हा ज्यावेळेस 2 वर्षाचा होता त्यावेळेस माझ्यासमोर ही न्यूज आली की तुम्ही याची बेरा टेस्ट करून घ्या. मला आजही त्या टेक्निशियनचा चेहरा आठवतो ज्यावेळेस त्यांनी ती बेरा टेस्ट केली आणि तो माझ्याकडे प्रश्नचिन्हाने बघत होता का हो तुमच्या मुलाला काही त्रास आहे का. आणि मला लक्षात आलं की आय हॅव समथिंग टू फेस इन माय लाईफ. इथून पुढे मला आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं बघायचं आहे याबद्दल मला तिथे एक चाहूल लागली. तिथपासून तर आजपर्यंतची जर्नी ही एक नवीन आश्चर्य, नवीन गोष्टी याबद्दलच उलगडत गेली. तर आमची नेहमी राहुल सरांबरोबर, गायत्री मॅडम यांच्याबरोबर चर्चा व्हायची की हे असं यानंतर हे पाऊल. तर का नाही हा सगळा विषय आपण सगळ्यांसमोर मांडावा, का नाही या विषयाबद्दल आपण चर्चा करावी आणि त्यांना येणारे चॅलेंजेस आणि पालक म्हणून मला आलेले चॅलेंजेस आपण कुठेतरी जर एकत्र करू शकलो तर याची डेफिनेटली आपल्या सगळ्यांना एक मार्गदर्शकपद, एक माहिती मिळू शकते. 3 टप्पे या प्रोसेसमध्ये आम्ही आयडेंटिफाय केले. एक, ज्यावेळेस आपल्याला माहिती होतं की आपल्या घरातल्या व्यक्तीपैकी कोणाला ऐकू येत नाही आणि हे अपंगत्व आपल्या कुटुंबामध्ये आहे आणि माझ्या केसमध्ये तर हिस्टॉरिकली फॅमिली हिस्ट्री पण नाही आहे, तर ते ॲक्सेप्ट करणे हा सगळ्यात मोठा विषय. ॲक्सेप्ट केल्यानंतर समोर येणारं आर्थिक आव्हान हा दुसरा विषय आणि त्यातून पुढे आपण निघून गेल्यानंतर पुढे येणारे आर्थिक आव्हान याच्याबद्दलची माहिती
हे तीनही टप्पे समजून घेताना मला ते काही 1 महिन्यात, 2 महिन्यात किंवा 6 महिन्यात समजले नाही. आज सरासरी 1.25 वर्ष झालेली आहेत मुलाचं कॉक्लिअर इम्प्लांट होऊन. 21 जुलै 2023 2 वर्ष झाली आहेत. तर अजूनही मी एक्सप्लोअर करतो आहे. काल स्वाती मॅडमांबरोबर बोलत होतो तेव्हा पण मला नवीन माहिती मिळाली. तर जर हे असं आहे तर हे सगळ्यांनाच तसं माहिती आहे का हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून खरं हा कार्यक्रम ठीक आहे. आणि हा कार्यक्रम जर ही सगळी आव्हानं आपल्यासमोर आहेत तर त्यासाठी आपण तयार किती आहोत, बरोबर आहे की नाही. आणि आपण जर त्याची तयारी आणि त्यासाठी असलेली एक नियोजन ते जर नसेल तर आपण किती डिफिकल्टीज फेस करणार आहोत हे याचा अंदाज बांधणंच खरं तर खूप अवघड आहे. ठीक आहे. तर आपण एक शॉर्टमध्ये समजून घेऊ की नेमके खर्च कुठले झाले, बरोबर आहे. तर आम्ही एक नोंद बनवली की नेमके खर्च कोणचे आहेत. तर माझी एक विनंती आहे की एक सर्वसाधारण कुटुंब आणि एक कॉक्लिअर इम्प्लांट असलेलं कुटुंब यामध्ये एक फरक आहे. तो फरक कसा बघावा. तर इथे तुमच्यापैकी कोणाचं कॉक्लिअर इम्प्लांट फॅमिली आहे, मुलं आहे? तुम्हाला 1 मुलगा आहे, 2 मुलं आहे, कसं आहे? 1 मुलगा आहे, बरोबर. तुम्हाला सर? 1 मुलगी आहे, बरोबर. 2 मुलं आहे. नातू, ओके. तुमचं? करेक्ट. तर इथून पुढे मी तुम्हाला एक विनंती करेल, जर तुम्हाला 1 मूल आहे तर तुम्ही प्लॅनिंग 2 मुलांची करा. म्हणजे आपण एक पालक म्हणून ज्यावेळेस बघतो विषयाकडे तर माझ्या एका मुलासाठी मी हे आर्थिक नियोजन करेल. तर इन्स्टेड ऑफ दॅट असं न बघता तुम्ही एकच मूल पण मी प्लॅनिंग 2 मुलांचं करेल आर्थिक दृष्टिकोनातून. दुसरं मूल नाही म्हणत आहे मी, बरोबर. मी आर्थिक दृष्टिकोनातून जर आपल्याला 2 मुलं आहेत तर आपण 3 मुलांच्या दृष्टिकोनातून प्लॅनिंग करा. कारण आपलं 1 मूल हे कॉक्लिअर इम्प्लांट आहे आणि ते फक्त कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी करेपर्यंत नाही आहे, पण त्याच्यानंतर पण त्याचे बऱ्याचशा गोष्टी आहेत. ठीक आहे. जर ही बाब तुम्ही जर तुमच्या मनामध्ये, डोक्यामध्ये, प्लॅनिंगमध्ये जर घेतली तर मला असं वाटतं बऱ्याचशा गोष्टी सुखसोयीच्या होऊन जातील आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या सिम्प्लिफाईड होऊन जातील. ठीक आहे. येतं आहे लक्षात? ठीक आहे. हा सगळ्यात मोठा फरक आहे आणि हा फरक प्लीज लक्षात घ्या आणि आत्मसात करून घ्या. जो व्यक्ती हे आत्मसात करायला वेळ लावेल, करायचं आहेच, एखादा 6 महिन्यात करेल, एखादा 2 वर्षात करेल, एखादा 5 वर्षात करेल, पण ते हे असंच आहे हे मला समजलं म्हणून मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आपण बेसिकली जे 3 टप्पे म्हटले त्या 3 टप्प्यांपैकी जो सुरुवातीचा खर्च आहे, ज्यावेळेस आपल्याला समजतं की कॉक्लिअर इम्प्लांट हे आपल्याला करायचं आहे किंवा आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये कोणी असा व्यक्ती आहे ज्याला ऐकू येत नाही आणि त्यासाठी लागणारी कुठली यंत्रणा आहे, कुठल्या टेस्ट आहेत, तर एक सरासरी जो खर्च आहे तो ₹1,00,000 निघून जातो. जिथे आपण CT स्कॅन करतो आहे, जिथे आपण वॅक्सिनेशन करतो आहे, सुरुवातीला हिअरिंग एड देतो आहे, एक प्री इम्प्लांट थेरपी पण करण्याचा प्रयत्न करतो आहे, तर सरासरी 50,000 ते ₹1,00,000 खर्च होऊन जातात. तुमचेही झाले असतील ज्यांच्या कॉक्लिअर इम्प्लांट झालेले आहेत. जे कोणी व्यक्ती कॉक्लिअर इम्प्लांटसाठी प्लॅन्ड आहे त्यांना पण हा खर्च असण्याची शक्यता आहे. दुसरा खर्च कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी दरम्यान होणारे खर्च, बरोबर. इथे आपल्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स आपण चूज करतो की आपल्याला एका कानाचं करायचं आहे, 2 कानांची करायची आहेत, बरोबर. आपल्याला कुठल्या कंपनीचं हिअरिंग एड घ्यायचं आहे यानी पण फरक पडेल. आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे, आपल्याला त्याच्यामध्ये फंडेड घ्यायचं आहे, नॉन फंडेड घ्यायचं आहे, आपल्याला बेसिक व्हर्जनचं प्रोसेसर घ्यायचं आहे की आपल्याला ॲडव्हान्स व्हर्जनचं प्रोसेसर घ्यायचं आहे. तर या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतील. त्यामुळे जर आपण फंडेड घेतलं तर साधारण ₹1,00,000-1,50,000 खर्च आहे. जर आपण नॉन फंडेड घेतलं, एकाच कानाचं केलं तर साधारण 8 लाख ते 15 लाख रुपये खर्च आहे आणि बायलॅटरल केलं तर साधारण 15 लाख ते 35 लाख रुपये खर्च आहे, बरोबर आहे. तर हा धक्का पालक म्हणून मी पण सामोरं गेलो आहे.
तुम्ही पण सामोरे गेले असणार. त्यानंतर तुम्ही पण एक निर्णय घेतलेला आहे, मी पण एक निर्णय घेतलेला आहे, बरोबर आहे. जो ज्याला योग्य वाटला तो त्यांनी घेतला आहे. मला आठवतं ज्यावेळेस मला हा निर्णय घ्यायचा होता आणि माझ्यासमोर हा विषय होता, मी फक्त एक शब्दाने राहुल सरांना विचारलं होतं, सर मला एक सांगा की आयडियली एका पालकाने काय करायला पाहिजे. तर त्यांनी खूप 2 वाक्यांमध्ये सांगितलं होतं की देवाने आपल्याला 2 कान दिलेले आहेत, आपण दोन्ही कानांनी ऐकतो, तर आपण आपल्या मुलाला 2ही कानांसाठी व्यवस्था करून दिली पाहिजे. मुद्दा नंबर 1. दुसरं, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये घर घेण्यासाठी, गाडी घेण्यासाठी, अजून काही वस्तू घेण्यासाठी लोन घेतात, बरोबर आहे, काही ना काही व्यवस्था करतात. हे तुमचं मूल आहे, याच्यासाठी याला सक्षम बनवण्यासाठी, हे अपंगत्व बाजूला ठेवून एक नॉर्मल मुलासारखं त्याला वाढवण्यासाठी तुम्हाला लोन जरी घ्यावं लागलं तरी लोन घ्या, पण त्याला तुम्ही बायलॅटरल करा. हे माझं सांगणं आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. आणि त्यानंतर मी माझा निर्णय घेतला, बरोबर आहे. तर प्रत्येकाला शक्य होईल नाही आहे, मला शक्य झालं, भगवंताची कृपा आहे, त्यामुळे ते शक्य झालं. पण प्रत्येकालाच होईल ते नाही आहे, पण प्रयत्न तो प्रत्येकाचा असावा. एक कार्यक्रम झाला होता, साधारण 1-1.5 वर्ष झालं असेल, गुरुदक्षिणा हॉलमध्ये. काही मंडळी यातली तिथे उपस्थित असेल. आणि माझ्यासमोर ज्यावेळेस कॉक्लिअर इम्प्लांट झालं त्यावेळेस मी म्हटलं की हां, हे झालं आहे आपला खर्च, हे आपण आता आयुष्यभरासाठी केलेलं आहे आणि आय एम डन, झालं आहे माझं काम. पालक म्हणून मी माझं कर्तव्य पूर्ण केलं. पण त्याच्यानंतर मला एक गोष्ट उलगडायला लागली आणि ती म्हणजे की मला स्पीच थेरपी करायची आहे, त्यासाठी पण खर्च आहे, त्यासाठी मी प्लॅन नव्हतो, बरोबर आहे. त्याचा खर्च येऊन जातो 50,000 ते ₹1,00,000. ॲन्युअल मेंटेनन्स आहे, घेतल्यानंतर खरंच कॉईल खराब होते, बॅटरी खराब होते, बरोबर आहे. सरासरी त्याचाही खर्च 25,000 ते 50,000 होऊन जातो आहे. हा तर माझ्यासाठी शॉक होता की बाहेरचं प्रोसेसर पण बदलायचं आहे, हे मला माहितीच नव्हतं. मला नाही माहिती तुम्हापैकी किती लोकांना माहिती आहे, पण हा एक मोठा विषय आहे की जे प्रोसेसर आपण आपल्या मुलाला दिलेलं आहे ते एक टेक्निकल गोष्ट आहे. हवा, पाणी, धूळ याच्यामुळे ते कुठे ना कुठे त्याचं एक लाईफ आहे. मी स्वाती मॅडमांना विचारलं होतं, मला आयडियल सांगा एक प्रोसेसर किती वर्ष चालेल, तुमची कंपनी किती वर्ष सांगते. आता मी कॉक्लिअरचं केलं आहे म्हणून स्वाती मॅडमचं उदाहरण देतो. ॲडव्हान्स बायोनिक्सचं कोणाचं जर असेल तर कृपया असं समजू नका की बाबा मी फक्त कॉक्लिअर चर्चा करतो आहे, म्हणजे तो मतभेद नको, ते कन्फ्युजन नको. तर म्हणे आयडियली एक 12 वर्ष जाऊ शकतं जर तुम्ही तुमच्या प्रोसेसरची व्यवस्थित काळजी घेतलेली असेल तर सरासरी तुमच्याकडे येणारा अपग्रेड हे कधीपर्यंत येतं, म्हणजे 5-6 वर्षानंतर अपग्रेडचा विषय सुरू होऊन जातो किंवा प्रोसेसरला प्रॉब्लेम यायला सुरू होऊन जातो. म्हणजे एका पालकाला या येणाऱ्या एका कानासाठी 2 कानांसाठी हा 6 लाख ते 13 लाखाचा त्यांनी जर त्याच्या प्लॅनिंगमध्ये त्याची इन्व्हॉल्वमेंट ठेवली नसेल तर त्यातला डेफिनेटली एक समोर ॲक्सिडेंट आहे, बरोबर आहे. कारण आयुष्यामध्ये आपण ज्यावेळेस कॉक्लिअर इम्प्लांट होऊन जातं, स्पीच थेरपी होऊन जातो, 2-2.5 वर्ष होऊन जातात, माणूस रुटीनमध्ये आलेला असतो, बरोबर आहे. आणि ज्यावेळेस माणूस रुटीनमध्ये येतो त्यावेळेस तो त्याच्या गोष्टी करायला सुरू होऊन जातो. मला घर घ्यायचं, मला गाडी घ्यायची, मला हे करायचं, मला फिरायला जायचं, आणि तो त्याच्या येतात रुडला आणि नंतर तुमच्यासमोर नवीन विषय आला का तुमच्यासाठी परत ॲक्सिडेंट असतो. म्हणून जर आपल्याला हे माहिती असेल की मला नेमकं काय करायचं आहे, कुठे येऊन काय विषय येणार आहे, तर आयुष्य सोपं होऊ शकतं. तर मला हे माहिती नव्हतं म्हणून मी मांडण्याचा प्रयत्न केला. कदाचित तुम्हाला कोणाला माहिती असेलही नसेलही. सिक्वेन्शियल बायलॅटरल, एका कानाचं ऑपरेशन केलेलं आहे. जसं मी म्हटलं की भगवंतानी 2 कानं दिली आहेत, 2ही कानाला करायचं आहे. दुसऱ्या कानाचा विचार एखादं कुटुंब करू शकतं 2ऱ्या वर्षी 3ऱ्या वर्षी की दुसरी सर्जरी करायची आहे, तर तिथे आपल्याला साधारण 8 लाख ते 20 लाख खर्च येऊ शकतो. एका कानाने ठीकठाक ऐकू येतं आहे, एका कानाने बिलकुल ऐकू येत नाही आहे, असं वगैरे जर असेल तर एक हिअरिंग एडसुद्धा 50,000 ते ₹1,00,000 आहे. साधारण ज्यावेळेस सगळ्या गोष्टी स्ट्रीमलाईन्ड होतात तर आपल्याला मॅपिंग करायचं आहे, काही किरकोळ अजून क्लिनिकल टेस्ट करायच्या आहेत, तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला साधारण एक ₹10,000 वार्षिक खर्च येऊ शकतो. काही कुटुंब इथे म्हटलेत की त्यांना एक मूल आहे आणि ते कॉक्लिअर इम्प्लांट चाइल्ड आहे, तर दुसरं मूल
घ्यायचं किंवा तो चान्स घ्यायचा की नाही घ्यायचा, तर त्या गोष्टीसाठी पण जेनेटिक काउन्सिलिंग ही अवेलेबल आहे. त्याचं पण जर आपण एक मूल्यांकन केलं तर एक साधारण 30,000 ते 50,000 तो पण खर्च आहे. तर हे सगळ्या गोष्टी कुठेतरी एका कुटुंबाने लक्षात घेणं खूप गरजेचे आहेत. आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. आपल्याला एक सरासरी अंदाज आलेला आहे की आपल्याला नेमका पैसा कॉक्लिअर इम्प्लांट पॉईंट ऑफ व्ह्यूनी कुठला करायचा आहे, बरोबर आहे. आम्ही एक प्रयत्न केला की तुम्हाला एक PDF बनवून दिली. एक व्यक्ती होते जे म्हटलेत की मी प्रिंटआउट घेऊन आलो. तुम्ही प्रिंटआउट घेऊन आलात. तर खरंच यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. मला खूप आनंद झाला की एका व्यक्तीने तो वाचलाच नाही पण प्रिंटआउट घेऊन आले. कोणी आहे अजून ज्यांनी ती प्रिंट काढली? कोणी ती PDF उघडून वाचली? सगळ्यांनी वाचली? नाही वाचली? अच्छा, पहिल्या अक्षरापासून शेवटच्या अक्षरापर्यंत कोणी वाचली? आजींनी वाचली, त्यांनी वाचली. बरं, आता तुमच्या हातात तो कागद दिलेला आहे. विनंती आहे, आता नाही पण प्रयत्न करा वाचण्याचा. का? तर जेव्हा पण आपण आर्थिक नियोजन करतो आहे तर त्याची 4 मूलभूत स्तंभ आहेत. आपण किती कमवतो हे आपल्याला माहिती आहे, याच्यात काही शंका? आपलं कमवण्याचं स्रोत हे एक आहे की एकापेक्षा जास्त आहे? एक सॅलरी असू शकते, व्यवसाय असू शकतो, व्याज असू शकतं, हजबंड वाईफ दोघंही कमवते, 2 स्रोत झाले, बरोबर. घरामध्ये पालक असतील, पेन्शन असू शकतं, बरोबर. इट कॅन बी मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त असू शकतात. तर त्याची नोंद आहे, त्याची टोटल आपल्याला माहिती आहे, बरोबर. सोपं आहे. कोणी इथे आपल्यापैकी कोणी आहे का की जो ज्या पद्धतीने इनकमिंग माहिती आहे तसं आउटगोईंगचा नोंद ठेवतो का? जो खर्च आपला होतो त्याच्याबद्दल आपण जर कोणाला विचारलं किंवा तुमचा खर्च किती होतो तर तुम्हाला माहिती आहे का? सरासरी 40,000, सरासरी 30,000, सरासरी 20,000, सरासरी 70,000 असंच आहे की नोंद आहे? ॲव्हरेज माहिती, नोंद नाही आहे. माझी विनंती आहे की ज्यावेळेस आपण आपले विचार आपल्या पेपरवर टाकतो तेव्हा आपण केलेलं प्लॅनिंग हा फरक खूप मोठा येतो, बरोबर. हे आपल्याला माहिती आहे, असं काही नाही मी खूप वेगळं सांगतोय, खूप मोठी फिलॉसॉफी नाही आहे ही. पण ज्यावेळेस आपण ते मांडतो, तुम्ही एक विचार करा की मी माझा खर्च मांडला, एका महिन्यात मांडला, बरोबर, दुसऱ्या महिन्यात मांडला, 12 महिन्यांचा झाला. कुठले महिने माझ्या खर्चाचे, कुठले कमी खर्चाचे, एक अंदाज येईल. आला? दुसऱ्या वर्षी तसंच केलं, यावर्षी इतका खर्च झाला, दुसऱ्या वर्षी इतका खर्च झाला, अरे हे वाढलं, हे कमी झालं. तुम्ही हेड दिला की शॉपिंग यावर्षी जास्त झाली, शॉपिंग यावर्षी कमी झाली, फिरण्यासाठी हा खर्च जास्त झाला, हा कमी झाला. म्हणजे नोंद झाल्यामुळे काय झालं? ॲनालिसिस आलं, बरोबर. ॲनालिसिस आल्यामुळे काय झालं की तुम्हाला हे समजलं की मी हे करू, हे नको करू, हे करू तर किती करू. याच्यासाठी त्याची आवश्यकता खूप जास्त आहे. मी माझ्याकडे जी काही 500 कुटुंब जुडलेली आहे त्यांना आवर्जून सांगतो की प्लीज तुम्ही तुमच्या एक्सपेन्सेसचा रेकॉर्ड ठेवा. जर तुम्ही डिजिटली साऊंड असाल, एक्सेलमध्ये मेंटेन करा, नसेल काही हरकत नाही, एका रजिस्टरमध्ये लिहून ठेवा. आणि नंतर महिना झाल्यानंतर एखादा दिवस घेऊन त्याचा गोळाबेरीज करून एक आकडा घ्या आणि एक समरी बनवत चला वर्षाची. ठीक आहे? तर आहात माझ्याबरोबर या विषयासाठी. याचं महत्त्व आपण ज्या पुढच्या स्लाईड्स बघू त्याच्यामध्ये प्रकर्षाने लक्षात येईल की काय आहे. ठीक आहे. तिसरा मुद्दा, आपण आपल्याकडे असलेल्या मालमत्तेचा आपल्याकडे फिगर आहे का? आज जर मी विचारलं, कॉमर्सचे विद्यार्थ्यांकडे एक किंवा युजली एक टर्म यूज केला जातो, नेटवर्थ, बरोबर. तर मला माझी नेटवर्थ किती आहे ही मला माहिती पाहिजे, याच्यामध्ये काही शंका? पण मग त्यामध्ये मी जर एक 70 लाखाचा फ्लॅट घेतला ज्याच्यामध्ये मी 5 लाखाचं डाऊन पेमेंट केलं तर ती माझी मालमत्ता नाही आहे, ती बँकेची मालमत्ता आहे,
माझी ओनरशिप नाही आहे. जेव्हा माझं कर्ज फिटेल तेव्हा ते माझी ओनरशिप, ती माझ्या नेटवर्थमध्ये नाही येणार. राईट. तर हे सगळं करून मला माझा आकडा मिळेल का? तर आता सप्टेंबर संपतोय. मी, माझ्याबरोबर आलेला माझा कलिग रत्नाकर, आम्हाला जर तुम्ही आत्ता विचारलं ना, सांगू नाही शकणार मी आकडे. पण माझं उत्पन्न किती, आणि मी एक व्यावसायिक आहे. व्यावसायिकांनी तर सॅलरी तर एक आहेच, पण व्यावसायिक जर तुम्ही असाल, प्रोफेशनल जर तुम्ही असाल, तर हे मांडून ठेवणं खूप गरजेचं. नाहीतर तुम्ही कुठल्या बाजूनी चालला आहात आणि पटरीवरून गाडी कधी उतरेल आपल्याला समजणार नाही. तर आम्हाला जर तुम्ही विचाराल की तुमचं उत्पन्न किती, तुमचा खर्च किती आणि तुमचं नेटवर्थ किती, तीनही आकडे आम्हाला आत्ता तोंडी सांगता येतील. आणि आपली अशी सिच्युएशन असणं ही खूप गरजेची आहे. कारण की तुम्हाला कुठलाही निर्णय घ्यायचा आहे आर्थिक, तर तुम्हाला लगेच समजेल हे मी करावं की नाही करावं. आलं लक्षात? चौथा स्तंभ हा इतका प्रचंड आहे की ज्यावेळेस आम्ही कोणाबरोबर चर्चा करतो तर स्वतःचं ध्येयच स्वतःला माहिती नाही राहत. म्हणजे काल मी एका 26 वर्षा तरुणाबरोबर बोलत होतो आणि त्यांना विचारलं की ठीक आहे, तुमच्याकडे हे 15-16 लाख रुपये आहे, पण तुम्ही येत्या 4 वर्षांमध्ये कुठले खर्च करणार आहात? नहीं सर, मैं कुछ भी खर्चा नहीं है, मैं सब अपना लॉन्ग टर्म का है, कर लेंगे सर. असं तसं. अरे म्हटलं, भाऊ तुझं लग्न नाही झालं आहे, तू लग्न करणार का नाही? म्हणे हाँ शादी तो करेंगे. तो कितना खर्चा करेंगे, तुम्हारे कम्युनिटी में कितना खर्चा होता है? तर हां सर हो जाएगा. अरे म्हटलं, मग मित्रा मला सांग ना, तू त्याची नोंद घे ना. बरोबर आहे की नाही? 26 वर्षाचा आहे, तो 1-2 वर्षामध्ये लग्न करणार आहे ना. एखाद्या व्यक्तीला विचारलं की तुमच्याकडे गाडी आहे का? हो आहे. किती वर्ष झाले? 3 वर्ष झाले. तर मग आपल्याला प्लॅनिंग करताना 6 वर्षानंतर गाडी अपग्रेड करावी लागेल असं तुम्हाला वाटतं का? शक्यता आहे, पण मला नाही वाटत, माझी गाडी चांगली आहे. अरे पण 5 वर्षांनी ती गाडी जुनी होणार, मग तू बदलणार ना. बरोबर. तर असं खोदत विचारावं लागतं, तेव्हा त्याला लक्षात हां हे पण आहे, हां हे पण आहे. तर मित्रांनो, जर आपल्याला आपले ध्येय व्यवस्थित खूप विचार करून जर आपण मांडून ठेवले तर आर्थिक नियोजन करायला खूप सोपं होतं. हे 4 स्तंभ आहेत. तुम्ही जर ह्या 4 गोष्टी तुमच्याजवळ ठेवल्या तर आयुष्यामध्ये खूप गोष्टी सुटसुटीत होऊ शकतात. आता याच्या आधी ज्या 2 स्लाईड बघितल्या त्याच्यामध्ये आपल्याला सरासरी आकड्यांचा अंदाज आला. म्हणजे काय की आपल्याला 2 गोष्टी मिळाल्या. एक टाईमलाईन, किती वर्षांनी कुठला खर्च आणि किती खर्च, म्हणजे एक ध्येयच झालं. बरोबर की जर मला हा 7 लाख 8 लाख रुपयाचा खर्च करायचा आहे 6 वर्षांनी 7 वर्षांनी, तर मग मी त्याचं प्लॅनिंग आजपासून करतो ना. बरोबर आहे की नाही? आणि जर मी त्याचं प्लॅनिंग केलं आणि त्याचे पैसे उभे झाले तर मग मी ते पैसे दुसरीकडे का खर्च करू? बरोबर आहे की नाही? जर मग आपल्या सगळ्या ध्येयांची लिस्ट आपल्याकडे आहे आणि त्याच्यासाठी आपण व्यवस्थित नियोजन केलं आहे, तर मग आपल्याला मध्येच काहीतरी दुसरं काही करण्याची आवश्यकता नाही आहे ना. येतं लक्षात मुद्दा? बरोबर. येस. जगातील 7 अजुबे आपल्याला माहिती आहेत. कुठले आहेत? आपल्या भारतात पण एक आहे, ताजमहाल. बरोबर. बाकीच्यांची नावं प्रोबॅबली बघितलं तर लक्षात येईल. एक आयफेल टावर वगैरे माहिती आहे, पण पुढची बरोबर. पण आहेत 7 अजुबे आहेत, आपण लहानपणापासून ऐकले आहेत, माहिती आहेत. 8वा कुठला आहे हो? कोणी एक? स्टॅच्यू ऑफ लिबर्टी एक. अजून? यस सर. नाही? यस मॅडम. माणसाचं मन. क्या बात आहे. याला ओळखणं म्हणजे मोठं दिव्य आहे मॅडम. अजून कोणी? नाही? आपण स्वतः. ठीक आहे, तुम्ही प्रयत्न केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 8वा अजुबा जो आहे हा अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी डिफाईन केला होता आणि तो म्हणजे चक्रवाढ व्याज. आपण आर्थिक नियोजनाच्या कार्यक्रमासाठी आलो आहे, माझा विषय तिथेच राहील. ठीक आहे. चक्रवाढ व्याज. कोणी मला सांगू शकेल चक्रवाढ व्याज काय आहे?
आपण गप्पा मारतोय हा, त्यामुळे हां प्लीज. व्याजावर व्याज. चक्रवाढ म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला क्रेडिट कार्ड संदर्भात सांगू इच्छितो, म्हणजे ते जास्त लोकांना कळतं. हा तो नेगेटिव्ह साईड ऑफ चक्रवाढ व्याज आहे. चक्रवाढ म्हणजे तुम्ही न भरलेल्या हप्त्याचे समजा 30 महिन्यात जर तुम्ही नाही भरलं, 30 महिन्याभरात जर ते तुम्ही 3 महिन्यात भरलं तर त्याच्यावर लागणारं व्याज हे वाढत जातं. समजा आधी जर 10% असेल ते तुम्ही दिलेल्या टायमिंगमध्ये नाही भरलं, त्या क्रेडिटमध्ये नाही भरलं तर ते 10 12 म्हणजे तुम्ही घेतलेलं मुद्दल त्याच्यात तुम्ही 3 पट हे चक्रवाढ व्याज म्हणतो आपण, तसं बँक बरोबर जसं यांनी म्हटलं की व्याजावर व्याज. येस सर, व्याजावर व्याज बरोबर. पण आपल्या सगळ्यांकडून गफलत काय होते माहिती आहे का, की ना आपण एखाद्या गोष्टीला मोठ्या स्वरूपामध्ये बघू नाही शकत. आज आपल्याकडे जे आहे ना आपण तेवढं बघतो, आलं का लक्षात. आणि तेवढं बघितल्यामुळे काय होतं ना की त्याचं जे एक्स्ट्रापोलेटेड आहे नंबर, तो जर आपल्याला माहिती नसेल किंवा त्याचा जर आपल्याला अंदाज नसेल तर ते चक्रवाढ व्याजाची एक सायकल जी आहे ना ती आपण तोडून टाकतो आणि मग तो परत झिरोपासून सुरू करतो, बे एक बे. आपण जरी आर्थिक नियोजनाबद्दल बोलत असलो तरी सगळ्यात महाग वस्तू किंवा महाग गोष्ट कुठली आहे? विच इज द मोस्ट प्रिशियस थिंग इन दिस वर्ल्ड? टाइम. परफेक्ट. एकच गोष्टीचा प्रॉब्लेम आहे सगळ्यांना, टाईम. आणि चक्रवाढ व्याजाला ना फक्त एकच गोष्ट लागते, ती म्हणजे टाईम. बरोबर. जर तो खरंच इफेक्ट घ्यायचा असेल तर ठीक आहे. मी काही आकडे मांडतो तुमच्यासमोर आणि असं नका समजू की हे खूप मोठे आकडे आहेत. आज तुम्ही जर एक विचार केला की इथून आधी एक साधारण 2005-2008 तर आपल्याला अपेक्षित हा पगार किंवा अपेक्षित हा एक रक्कम ही आजपेक्षा खूप कमी होती. आज आपला खर्च साधारण 30-40 हजार रुपये होतो. त्यावेळेस आपण 15-20 हजार रुपयांचा विचार करायचो. नाशिकसारख्या ठिकाणी आपल्याला जर फ्लॅट घ्यायचा तर आपण 15 लाख 25 लाख असा वगैरे विचार करायचो. आज आपण 45 लाख 55 लाख असा विचार करायला लागलो. बरोबर. तर आकडे आपल्या मध्ये हे वाढून जातात. बरोबर. आपला त्याचा ॲक्सेप्टन्स हा वाढून जातो. त्यामुळे मी जर कुठला आकडा मांडतो तर प्लीज असं नका समजू की हा खूप मोठा आहे आणि हा आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे, असं नाही आहे. कारण कालांतराने आपण त्याच आकड्यांजवळ येणार आहोत आणि कालांतराने आपण त्याच आकड्यांबद्दल बोलणार आहोत. मी एक छोटा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. हा माझा इंस्टाग्राम चॅनल संदर्भातली, तर तुम्ही यापैकी कुठल्या व्हिडिओजमधून बरीचशी माहिती घेऊ शकाल. पावर ऑफ कंपाउंडिंग वाकई में आपकी जिंदगी में किस हद तक फर्क ला सकती है, ये एक लाइफ केस के तहत समझते हैं. हमारे साथ एक यंग 29 साल के निवेशक है जो गए 6 साल से हमारे साथ जुड़े हुए हैं. इन्होंने उम्र की 23 साल से शुरू तो छोटी SIP 4000 से की, लेकिन नियमित रूप से SIP बढ़ाते रहे और जब भी संभव हो लमसम ऐड करते रहे, जैसे एनुअल बोनस. कम उम्र में जिम्मेदारियां कम होती है तो सेव करके एडिशनल इन्वेस्ट भी कर लेते थे. आपको सुनकर आश्चर्य होगा कि इनकी आज की पोर्टफोलियो वैल्यू है 52 लाख और पोर्टफोलियो ग्रो कर रहा है 16% से. अब इस पोर्टफोलियो में यहां से ये इन्वेस्टर कोई भी इन्वेस्टमेंट ना करे और रूल ऑफ 72 से 5 से 6 साल में पोर्टफोलियो डबल हो सकता है. तो उम्र के 48 साल तक ये बन जाएंगे 8 करोड़. जैसे पहले 5 साल में 1 करोड़, दूसरे 5 साल में 2 करोड़, तीसरे 5 साल में 4 करोड़ और चौथे 5 साल में 8 करोड़. इसके साथ अगर इन्होंने जो उनकी SIP चल रही है 50,000 की वो चालू रखे तो एडिशनल 6 करोड़ बन जाएंगे. स्टेप अप SIP जोड़े 5% से तो 8 करोड़ बन जाएंगे और स्टेप अप SIP जोड़ दे 10% से तो 11 करोड़ बन जाएंगे. सब जोड़ो तो बन जाएंगे करीबन 16 से 18 करोड़. इन्फ्लेशन को भी इसमें ऐड करते हैं तो 18 करोड़ एक रिस्पेक्टेबल फिगर है.
ये है जादू और ताकत कंपाउंडिंग की। अगर उम्र की 48 से 50 साल में 18 करोड़ की रकम आपके पास हो तो इसे फाइनेंशियल फ्रीडम नहीं कहेंगे तो किसे कहेंगे? यही है सही मायने में पावर ऑफ कंपाउंडिंग और फायर। आप कहां तक पहुंचे हैं आपकी फाइनेंशियल जर्नी में? हमें कमेंट करके जरूर बताएं। जय हिंद। Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. येतंय लक्षात मित्रांनो? बरोबर. आता त्या मुलानी जो 29 वर्षाचा आहे त्यांनी 6 वर्षांमध्ये जर 52 लाख रुपये उभे केले आणि त्यांनी सुरुवात 4,000 रुपयाच्याच SIPनी केलेली होती. जेव्हा पण त्याच्याकडे ॲन्युअल बोनस होता, काही पैसे उरले, त्यांनी ते इन्व्हेस्ट करायला सुरू केले. माझ्याकडे असलेला इन्व्हेस्टर आहे, माझी लाईव्ह केस आहे. तुम्ही जर खरंच सखोल समजून घ्यायचं असेल तर मी ते आकडे परत दाखवू शकतो. माझ्याकडे त्याचा पोर्टफोलिओ आहे, तो पण आपण बघू शकतो. बरोबर. तर जर त्यांनी आज ठरवलं की मला गाडी घ्यायची, बरोबर, आणि त्या 50 लाखातून त्यांनी 15 लाख रुपये काढून टाकले, तर ते घडेल का? नाही घडणार. तर मग त्यांनी गाडीच घ्यायची नाही का? तुम्ही म्हणाल अरे काय तू फक्त आहे ना आर्थिक नियोजन सांगतोय म्हणजे फक्त पैसे जमा करा, खर्च करण्याचं तुम्ही बोलतच नाही. पण तसं नाही आहे. मी तुम्हाला पहिल्या 4 स्तंभांमध्ये एकच विषय सांगितला, ध्येय, गोल्स. जर तुम्ही ते प्लॅन केलेलं आहे त्या पद्धतीने खर्च करून घ्या ना. महत्त्वाचं त्याच्यामध्ये हे की जे लॉंग टर्मचं आहे, जे आपल्याला 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष इथपर्यंत घेऊन जायचे, ते तोडू नका ना. गाडी घेण्यासाठी ध्येय बनवा, त्याच्यासाठी पैसे जमा करा आणि त्याचा खर्च करा. बरोबर आहे. तुमचं प्लॅनिंग चुकलं म्हणून असं थोडी आहे ना की लॉंग टर्मचं तोडून आज ते वापरून घ्या. येतं आहे का लक्षात? तर जर तुमची बकेटिंग करेक्ट असेल तर तुम्हाला हा प्रॉब्लेम येणार नाही. मी एक खूप साधं उदाहरण देतो. समजा आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे आणि ती पट्टी आपण उघडू शकत नाही. एक डिस्क्लेमर, दरवाजा उघडा आहे. काय करू शकू? मदत घ्यायची. मदतीसाठी नाही, तुम्ही एकटेच आहात हॉलमध्ये. हां, बाबांनी एकदम परफेक्ट पकडलं. दरवाजा तर भिंतीलाच आहे, बरोबर आहे. भिंती चाचपडत जातो आणि मला दरवाजा सापडेल. किती सोपं, बरोबर. पण तिथे ना एक गंमत होते दादा. काय होतं ना की मी भिंती चाचपडत जातो आणि जसं दार येतं ना तसं मी चालत तर राहतो, पण मला खाज येते आणि मी पुढे सरकतो आणि परत चाचपडत राहतो. आणि नंतर म्हणतो अरे 2 भिंती झाल्या, 3 भिंती झाल्या, 4 भिंती झाल्या, दरवाजा काही येत नाही. बहुतेक आहे ना त्यांनी मला खोटं सांगितलं, या हॉलमध्ये दार नाही. पण मग तो कंटाळून परत थोड्या वेळ थांबतो. अरे नाही, काहीतरी असेल, परत करू आपण. परत करायला जातो, परत दाराजवळ येतं, परत खाजवतो, परत पुढे सरकतो. 4-5 वेळा करतो. नंतर म्हणतो ना हे खोटं सांगतात, आपल्याला इथेच थांबायचं आहे, संपलं. बरोबर. एक्झॅक्टली हे आपल्या आयुष्यामध्ये घडतं. आपण सेविंग करतो, माझ्यासारखा एखादा भेटतो, बरोबर, खूप आपलं मोटिवेशन एकदम मस्त, हे करू आपण, ते करू आपण, बरोबर. रुटीनमध्ये येतं, 2-3 वर्ष होतात, ते पैसे थोडेसे वाढलेले दिसतात. 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 15 लाख झाले. माझ्यासारखा बोलत असतो, साहेब कंपाऊंडिंग या, लॉंग टर्म या, ध्येयांकडे लक्ष ठेवा. हां. आणि तुम्ही काय म्हणतात? अरे गाडी घ्यायची आहे, अरे रिनोव्हेशन करायचं आहे, अरे घर घ्यायचं आहे, बरोबर आहे. आणि तिथे कुठेतरी आपण त्याला तोडतो आणि एकदा तुटतं, मग परत सेविंग करतो, परत ते सुरू होतं, परत ते वाढतात 5-7 लाख. परत मित्र म्हणतो त्या एरियामध्ये प्लॉट चांगला आहे बरं का, मस्त आहे, आपण तो घेऊ. मग इन्व्हेस्टमेंटच आहे ना, परत आपण तिकडे जातो आणि प्रत्येक वेळेस आपण त्याचं चक्र तोडत जातो. आणि जितकं आपण तोडत जातो आपल्याला त्या खोलीमध्ये वाटतं दारच नाही आहे, ते इन्व्हेस्टमेंट काही वाढत नाही, ते म्युच्युअल फंड काही कामाचे नाही, ती FD काही कामाची नाही, त्याच्यात काही पैसे बनत नाही, इथे पण पैसे बनत नाही, जमिनीत पण पैसे बनत नाही, रिअल एस्टेटमध्ये पैसे टाकले त्याचं काही भाडं येत नाही. अल्टिमेटली तुम्ही ना तुमची सायकोलॉजी तशी बनवत जातात, बरोबर. हे आकडे फक्त दाखवण्याचे आहेत, हे असं काही घडत नाही. ही तुमची भूमिका बनून जाते आणि म्हणून माणूस श्रीमंत होत नाही. मी तुम्हाला एक खूप छान उदाहरण अजून एक देतो. माझा लहान भाऊ आहे, तो ग्रुप कॅप्टन आहे, इंडियन एअरफोर्समध्ये आहे, पायलट आहे. आणि आम्ही नेहमी चर्चा करत राहतो या संदर्भात की
इन्व्हेस्टमेंट्स कशी करायला पाहिजे, कोणी कसं केलं, माझ्याकडे एखाद्या क्लायंटचा विषय असतो किंवा त्याच्या कलिगचा वगैरे विषय असतो. तर त्याची पोस्टिंग झाली आणि युजली तो बॉर्डरवर वगैरे इकडे तिकडे राहायचा आणि यावेळेस त्याची पोस्टिंग झाली दिल्लीमध्ये. आणि तो म्हणे की दादा आता माझी गाडी जुनी झाली, मी नवीन गाडी घेतो. म्हटलं घे. ग्रुप कॅप्टन आहे, म्हणजे आर्मीच्या याच्यामध्ये जर आपण कम्पेअर केलं तर तो कर्नलच्या रँकचा आहे. म्हटलं घे बाबा. त्याला शौर्य पदक पण मिळालं आहे, प्रेसिडेन्शियल अवॉर्ड आहे. तर त्याचं उठणं बसणं त्या लोकांबरोबर. तर मी आता त्याला कसं म्हणणार ना की हे कर किंवा ते कर. म्हटलं तुझ्या पोझिशनला जे योग्य आहे ते तू कर. तर त्यांनी बघितलं, फॉर्च्युनर बघ, एंडेवर बघ, XUV700 बघ, बरोबर, हॅरियर बघ, सगळ्या बघितल्या. आणि सगळं करून फायनल डिसिजन त्यांनी सांगितलं, दादा मी गाडी घेतली. म्हटलं अरे वा, छान, सुंदर, अभिनंदन. कुठली रे? तो म्हणे मी सेकंड हँड मारुती सुझुकी बलेनो घेतली. मला विषय समजला नाही. मी म्हटलं असं का? तर म्हणे दादा मला आहे ना सगळे लोक येऊन सॅल्यूट करतात, माझी गाडी बघून सॅल्यूट नाही करत म्हणे, माझं काम बघून सॅल्यूट करतात, माझी रँक बघून सॅल्यूट करतात, मी जे निर्णय घेतो ते बघून मला सॅल्यूट करतात. त्या गाडीने काय फरक पडतो आहे? आर्थिक सल्लागार म्हणून माझा अँटिना ऑन झाला, बरोबर. हा 40 लाख रुपये खर्च करणार होता या गोष्टीसाठी. तो आज वयाने 44 वर्षाचा आहे. इंडियन एअरफोर्समध्ये किंवा डिफेन्समध्ये रिटायरमेंट ही 54व्या वर्षी होतं, बरोबर. म्हणजे 10 वर्ष त्याची सर्व्हिस बाकी आहे. 40 लाखांपैकी 8च लाख खर्च केले, 32 लाख रुपये उरले, बरोबर. कंपाऊंडिंग मी तुम्हाला आत्ताच समजावून सांगितलं. 5 वर्षांमध्ये पैसे डबल झाले. 32 लाखाचे 64 पहिल्या 5 वर्षी, बरोबर. आणि दुसऱ्या 5 वर्षी 64 लाखाचे किती? 128, बरोबर. म्हणजे आज मला हे समजलं की तो रिटायर होईल त्यावेळेस त्याच्याकडे 1,30,00,000 रुपये हे ॲडिशनल राहतील त्याच्या प्लॅनिंगपेक्षा. आणि ही गाडी 3 वर्षच जुनी आहे, बरोबर आहे की नाही. त्यामुळे ही काय लगेच अशी बदलाव नाही लागणार आहे, ही चालेल त्याची 8-10 वर्ष. आणि ज्यावेळेस 1,30,00,000 असतील त्यावेळेस तो परत घेईल ना, 15 लाखाची 25 लाखाची नवीन घेईल. पण त्याच्याकडे पैसे पाठीशी उभे आहेत. आलं. तर मला खूप आनंद झाला. आर्थिक सल्लागार म्हणून मला, त्यांनी XUV700 घेतली असती तरी मला आनंद झाला असता. पण एक व्यक्ती श्रीमंत का होतो आणि का होत नाही यामधलं एक अप्रतिम उदाहरण मला समोर आलं. आलं लक्षात मित्रांनो? गोंडस विषय आहे ना हा, बरोबर. शेजारी 75 इंचांचा टी व्ही घेतला बरं, आपला 32चाच आहे. हां, कधी घेणार आहे की नाही? अहो त्यांनी 4 व्हीलर घेतली, आपण पावसात रेनकोट घालून किती दिवस फिरणार, बरोबर. तर मित्रांनो, प्रत्येकाची एक परिस्थिती आहे, जी आहे जशी आहे तशी आहे, ती ॲक्सेप्ट करून पुढे आयुष्य बघणं हे खऱ्या अर्थाने आयुष्य जगण्याची एक योग्य पद्धत. तो तसं करतो. पियर ग्रुप, iPhone 17 लॉन्च झाला, कोण कोण घेत आहे, बरोबर. मला तर इतकं आश्चर्य वाटतं, ते रात्रभर लाईन लावून उभे राहतात आणि दुसऱ्या दिवशी फेसबुकमध्ये टाकतात. अहो खरंच गंमत आहे. हे सगळं गणित समजलं आणि त्यांना जर समजावून सांगितलं ना तर खरंच काय म्हणावं, शब्द चुकीचा वापरला जाईल. ठीक आहे. तर मित्रांनो प्लीज याच्याकडे जरूर लक्ष द्या आणि निर्णय घेताना आपले 4 स्तंभ त्याच्याकडे लक्ष द्या आणि आपला विषय काय आहे तो समजून करा, ना की शेजारच्यांसाठी करा. ठीक आहे. कुठलीही गोष्ट करत असताना प्लीज, ज्यावेळेस आपण आपले खर्च मांडून ठेवलेले आहेत, आपलं इन्कम मांडून ठेवलेलं आहे, आपलं नेटवर्थ मांडून ठेवलेलं आहे, आपले गोल्स मांडून ठेवलेले आहे, तर आपल्याकडून ही चूक होणार नाही, बरोबर आहे. आणि एक अक्षरशः महत्त्वाची गोष्ट, तुम्ही एकट्याने हे करू नका. काही मंडळी एकटी आली, काही मंडळी जोडीने आली. लक्षात आलं असेल मी विषय काय मांडतोय. आपल्या पार्टनरला इन्व्हॉल्व करा, नाहीतर आहे ना भांडणं होतील. कारण की तुम्ही एक विचार करतात, पार्टनर तुमच्याबरोबर विचारात नाही आहे, तर नक्कीच गफलत होणार, बरोबर आहे की नाही. त्यामुळे प्रत्येक
फायनान्शियल डिसिजनमध्ये त्यांना इन्व्हॉल्व करा. हा पण एक खूप सुंदर विषय आहे मित्रांनो. सॅलरी माझी जास्त आहे म्हणजे माझी क्वालिटी ऑफ लाईफ छान आहे, बरोबर. समजा माझीच सॅलरी, माझ्याकडे काही कुटुंब आहेत की ज्यांची दोघां मिळून सॅलरी 4 लाख रुपये, पुण्या मुंबईचे क्लायंट्स आहेत, ठीक आहे. 4 लाख रुपये, 4 लाख रुपये कमी आहे, बरोबर. पण त्यांना जर म्हटलं ना 20,000 रुपयाची SIP करायची, नाही करू शकत. का? कारण तेवढे त्यांनी त्यांचे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवून ठेवले आणि ते ॲडजस्ट करायला त्यांना प्रॉब्लेम होतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे का की मी पैसे जास्त कमवतो म्हणजे मी श्रीमंत होतो? नाही मित्रांनो. तुम्ही 40,000 रुपये कमवत असाल ना तरी तुम्ही श्रीमंत होऊ शकतात. हे तुमच्या सवयींवर अवलंबून आहे. माझ्याकडे जर एखादा 40,000वाला सिन्सिअर क्लायंट आला ना, मी त्याला नक्की जोपासतो, कारण मला माहिती आहे की हा खूप प्रामाणिक आहे. तो जे उदाहरण दाखवलं ना मी, 23 वर्षाचा मुलगा होता, 6 वर्ष झाले, कुठलाही आर्थिक निर्णय घ्यायचा, अंकल मैंने क्या करना चाहिए, मैं ये सोच रहा हूँ, आम्ही चर्चा करायचो, निर्णय घ्यायचो. आज 52 लाख रुपये झालेत ना, बरोबर आहे की नाही. तुम्ही तुमच्या सॅलरीमधले किती टक्के सेव्ह करता आहात हे जास्त महत्त्व तुम्ही श्रीमंत होणार की नाही याच्यासाठी. तुमची सॅलरी किती आहे ती डेफिनेटली मॅटर करत नाही. लोक 3-3, 5-5 लाख रुपये महिन्याला कमवतात पण सेव्ह करू शकत नाही. 2-2, 2.5 करोडचे फ्लॅट घेतात, 30-30, 40-40 लाखाची गाडी घेतात, इतरही गोष्टींसाठी, वॅकेशनसाठी पर्सनल लोन घेतात आणि नंतर फेसबुकवर टाकायचं, स्टेटसवर टाकायचं. आपल्याला वाटतं अरे काय धमाल आहे राव याची, बरोबर आहे. पण ज्यावेळेस, अजून एक खूप सुंदर उदाहरण, आपण एखाद्याच्या घरी वास्तुशांतीला गेलो, बरोबर, तिथे सगळा डोलारा बघितला आणि घरी आल्यानंतर का हो आपण कधी करणार, बरोबर आहे की नाही. येतोच ना विषय. तर अहो तुमच्या लाईफची सिच्युएशन तुम्ही बघा ना, तुमच्या गोल्सबद्दलचं प्लॅनिंग तुम्ही करा ना. त्यांनी केलं म्हणून तुम्ही करण्याची आवश्यकता नाही आहे ना. तुम्ही करणारच आहात ना, करायचं नाही आहे असा विषयच नाही आहे. पण तो कधी, केव्हा, त्याचा टप्पा कधी, हे खूप महत्त्वाचं. आलं का लक्षात? माझ्याबरोबर आहेत सगळे? ठीक आहे. आपल्या प्लॅनिंगमध्ये जर कोण आहे हा शत्रू? परत आपलं मन. नाही मॅडम. येस मॅडम. ईर्ष्या, एकमेकांचं बघून. चांगला प्रयत्न आहे. अजून हां, लोभ. थँक्यू मॅडम, गुड अटेम्प्ट. येस. विनाकारण खर्च. बरं, ठीक आहे. मेडिकल इश्यूज, हेल्थ इश्यूज. यू आर अ प्रोफेशन बाय डॉक्टर, so you are looking from that angle only. I am from a different profession. I am giving a different perspective to you. Yes. अकस्मित काही घडलं तर नाही मित्रांनो, असं कुठलंही नाही आहे. आपला सगळ्यात मोठा शत्रू हा आहे, बरोबर आहे. आपण दुसऱ्या स्लाईडमध्ये डिस्कस केलं की आपले खर्च कुठले येणार आहेत, बरोबर आहे. आपल्याला तो खर्च नंतर कधी करायचा आहे? 7-8 वर्षांनी, बरोबर. तर एखाद्या ठिकाणी एखादी फी, एखाद्या ठिकाणी एखादी असलेली प्रोसेसरची कॉस्ट ती तशीच राहील, हे प्लॅन करणंच मुळात चुकीचं ठरेल, बरोबर आहे. आपण नाशिकचं उदाहरण घेतलं, आपण एक फ्लॅट घेतो, 25 लाखाचा होता, आज 55 लाख सहज चर्चा करता आहे, बरोबर. आज 75 लाखही सहज चर्चा करत आहेत. नाशिकमध्ये 13-14 करोडचे पण फ्लॅट चालले आहेत, हेडलाईन्स बनत आहेत, बरोबर. तर हे का घडून आलं? महागाई. आपल्या प्लॅनिंगमध्ये जर इन्फ्लेशन जर आपण केटर केलेलं नसेल तर डेफिनेटली परत ॲक्सिडेंट आहे, ठीक आहे. तर मित्रांनो, प्लॅनिंग करत असताना जसे 4 स्तंभ बघितले तसा हा एक जर त्याच्यामध्ये नसेल तर डेफिनेटली प्रॉब्लेम आहे. घरचा कर्ता पुरुष
कॉक्लिअर इम्प्लांट फॅमिली आणि हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावला. काय करणार? एक पहिलेच प्रॉब्लेम होता, बरोबर. मित्रांनो, प्लॅनिंगमधले हे ना खूप खूप महत्त्वाचे घटक आहे. इन्शुरन्स म्हणजे काय? LIC. इन्शुरन्स म्हणजे काय? युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन. इन्शुरन्स म्हणजे काय? कॅशबॅक प्लॅन. कुठला प्लॅन? बोला ना सर. टर्म प्लॅन. एक्झॅक्टली. जर तुमच्याकडे टर्म प्लॅन नसेल, इन्शुरन्स म्हणजे IF असं घडलं तर, बरोबर. आणि असं आपल्या आजूबाजूला घडतंय, आपल्याला त्याची तयारी ठेवायची आणि आपल्या सहयोगीला याच्याबद्दलची पूर्ण माहिती द्यायची आहे. माझ्याकडे अशा काही केसेस आहेत जिथे दुर्दैवाने ती घटना घडली, तो व्यक्ती गेला, टर्म इन्शुरन्स होता, 1 करोड रुपये आले. भाऊ आला, मी घर करतोय, तुझ्याकडे पैसे आहेत, एक 30 लाख रुपये दे. बँकेतून तेवढं कर्ज मिळत नाही आहे, बरोबर. तर बँकेला EMI द्यायच्याऐवजी मी तुला देतो, तूही तसं फिक्स्ड डिपॉझिटमध्ये टाकूनच व्याज घेणार होती ना. 30 लाख रुपये भावाने घेतले. परत आता मी एक सल्लागार आहे, असे प्रत्येक कुटुंबामध्ये सल्लागार असतात. शेअर मार्केटमध्ये आपण व्यवस्थित करून देऊ ना, 50 लाख रुपये तू माझ्याकडे दे. असं घडलं. आणि ते असलेले 1 करोड रुपये आपण असे केले, 2-4 वर्षांनंतर तो भाऊ व्याज देत नाही, तो सल्लागार म्हणतो 50 लाख शेअर मार्केटमध्ये डुबून गेले आणि ती बाई आता 12,000 रुपयाची नोकरी करते कुठेतरी. आलं का लक्षात? त्यामुळे तुमच्या जोडीदाराला या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामील करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर ध्येय बनवलेले असतील, तुम्ही जर तुमचं इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग केलेलं असेल, तर ती डेफिनेटली हे पाऊल उचलणार नाही. येतं आहे लक्षात माझं, बरोबर. त्यामुळे जर इन्शुरन्स नाही आहे तर डेफिनेटली एक चॅलेंज आपल्यासमोर आहे. आणि तो किती असावा हा एक विषय आहे. भरपूर असावा. आजच्या तारखेमध्ये कोरोनामधून आपण नुकतेच निघालो आहोत, बरोबर आहे. हॉस्पिटलचे बिलं आपण ऐकलेलेच आहेत. तर महागाई, इन्फ्लेशन आपण आपला शत्रू बघितलेलाच आहे. तर हे सगळं पाहता तो आकडा 20 लाख, 25 लाख, 50 लाख असू शकत नाही. मोठा विचार करा, बरोबर आहे. एक डिसेंट फॅमिली, एक डिसेंट उत्पन्न, 2-5 करोड रुपये हे असायलाच हवे. तुमच्या उत्पन्नाच्या प्रपोर्शनवरच इन्शुरन्स कंपनी तुम्हाला अशीही देणार नाही. पण इन्शुरन्स कंपनी जितकी देऊ शकते तितकी ताकद लावून आपण इन्शुरन्स तर करायला पाहिजे, बरोबर. प्रीमियम उगाच वाया जातो. गाडीचा इन्शुरन्स करताना विचार करता का? नवीन गाडी घेतल्यानंतर 40,000चा इन्शुरन्स भरतो, पण स्वतःसाठी 40,000 भरत नाही. गाडी महत्त्वाची का माणूस महत्त्वाचा या प्रश्नाचं उत्तरच सापडत नाही, बरोबर. इमर्जन्सी फंड. इमर्जन्सी फंड आपल्याकडे एक सरासरी 6 महिन्यांचा तरी असावा, जो काही आपला खर्च येतो. आणि जर कधी जॉब गेला, काही प्रॉब्लेम झाला, कुठेही काही इश्यू झाला, तर आपलं रिअलाईन करण्यासाठी आयुष्य हे नक्की असावं. ठीक आहे. येस. मी एक पाऊल पुढे जाऊन पण बोलेल. आमच्याकडे काही घटना घडलेल्या आहेत जिथे घराला आग लागली. अहो खूप किरकोळ आहे, 1,500 रुपयात इन्शुरन्स येतो घरचा, बरोबर आहे. शॉक सर्किटने वगैरे करून घ्या ना. गाडीचा इन्शुरन्स प्लीज ठेवा. एखाद्या गाडी धडकली रस्त्यावर, खर्च होऊन जातो 1,00,000-1,50,000 लाख रुपये. तुमचं प्लॅनिंगचं सगळं बट्ट्याबोळ होऊन जातो, बरोबर आहे. त्यामुळे प्लीज हे सगळे ठेवा. हेल्थ इन्शुरन्स डेफिनेटली म्हणजे त्याच्यामध्ये चर्चेचाच विषय नाही आहे, ते असायलाच पाहिजे. तुम्ही नोकरी करता आहात आणि तुम्हाला तुमच्या कंपनीकडून ग्रुप हेल्थ इन्शुरन्स मिळतोय तर डेफिनेटली तो कंटिन्यू करा. पण तुम्ही जर वयाच्या 42, 43, 44 वर्षाचे आहात तर तिथून स्वतःचा वैयक्तिक इन्शुरन्स करा. कारण की जर तुम्हाला काही ब्लड प्रेशर, डायबिटीज, अजून कुठला काही आजार झाला तर त्यानंतर हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडे राईट आहे की तुम्हाला इन्शुरन्स द्यायचा की नाही, बरोबर आहे. त्यामुळे त्या परिस्थितीत उतरल्यानंतर इन्शुरन्स नका करू, आधीच करून घ्या. ठीक आहे. आता हे सगळं समजलं, बरोबर. पण तुम्ही पैशांचं करायचं काय हे तर सांगतच नाही आहे, बरोबर आहे. गुंतवणूक करायची कुठे
पैसे वाढवायचे कुठे याच्याबद्दल चर्चाच नाही आहे, भूमिकाच मांडत आहात. कुठे इन्व्हेस्ट करायला पाहिजे? आपल्याकडे असलेले इन्व्हेस्टमेंट करण्याचे इन्स्ट्रुमेंट्स कुठले सांगू शकेल कोणी? येस, SIP, म्युच्युअल फंड एकदम पॉप्युलर आहे सध्याचा विषय. फिक्स्ड डिपॉझिट, करेक्ट. येस, बॉन्ड्स, गोल्ड, येस, सोनं तर एकदम कडक आहे. रिअल इस्टेट, याच्यावर सर प्रश्नचिन्ह आहे, कारण सर तिथे लिक्विडिटीचा इश्यू आहे. इन्व्हेस्ट करण्यासाठी दूरदृष्टिकोनातून रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट नाही करावं या भूमिकेचा मी नाही आहे. पण ज्यांनी कोणी इन्व्हेस्ट केलं आहे आणि ज्यांचे कोणाचे फर्स्ट टू लास्ट हा एक्झरसाईज कंप्लीट झाला आहे, त्याचं तुम्ही टाईम बाउंड XIRR किंवा CAGR काढण्याचा प्रयत्न करा. बरोबर आहे. आपली फिक्स्ड डिपॉझिटचा साधारण रेट किती असतो मित्रांनो? 6.5, 7, 7.5 प्लस मायनस बँकेप्रमाणे, बरोबर. तर त्याच्या तुलनेमध्ये रिअल इस्टेटमध्ये आपल्याला किती मिळत आहेत याचा जर हिशोब मांडला तर मी गेल्या 20 वर्षांपासून एक असा व्यक्ती शोधण्याचा प्रयत्न करतो आहे की ज्यांनी रिअल इस्टेटमध्ये 15% जास्त कमवलेत. मला नाही सापडला सर. आनंद आहे. मोक्याची जागा असू शकते, एखाद्या वेळेस टायमिंग सेट होऊ शकतं, पण ज्यावेळेस आपण विचार करतो ॲव्हरेज सगळ्यांना तसं काही घडतं आहे का? बरोबर आहे. एखादा व्यक्ती डेफिनेटली नशीबवान असू शकतो, एखादी गोष्ट खरंच घडून जाऊ शकते, पण कॅल्क्युलेशन केल्यानंतर जेव्हा मी पेपरवर मांडतो तर मला असा 20-25% कमवणारा व्यक्ती नाही सापडला, 15% पण नाही सापडला. 9, 10, 11, 12 इथपर्यंत सापडले मला, त्याच्यावरती मला नाही सापडले. ठीक आहे. तर येस, हे इन्व्हेस्टमेंट करण्याचे एव्हेन्यूज आहेत. इन्व्हेस्टमेंट किंवा पैसे बाजूला टाकणे म्हणजे तांदूळाच्या डब्यामध्ये पगार झाल्यानंतर नोटा ठेवणे, याच्याबद्दल कोणी आहे का अजून? डाळीच्या डब्यामध्ये नोटा ठेवणे याला सेविंग करणे असं अजून कोणी समजणारं आहे का आपल्यापैकी? नाही आहे ना? नाही सापडतात मला. प्लीज, म्हणजे आहे, त्यांना असं वाटतं की आपण काहीतरी करतो आहोत. मी तर त्या पलीकडे एक शब्द जाऊन म्हणेल की सेविंग अकाउंटमध्ये पैसे ठेवणे, किंवा मी हे 3 सेविंग अकाउंट ठेवतो, एका सेविंग अकाउंटच्या पैशाला मी हात नाही लावत, बरोबर, हे सुद्धा चुकीचं आहे. कारण की सेविंग अकाउंटला तुम्हाला व्याज मिळतं सरासरी 2-2.5%, 3%, 3.5% डिपेंडिंग अपॉन बँक. पण जर तुम्ही त्याचा योग्य नियोजन केलं तर तुम्ही त्याच आयडियल पैशांपासून पण पैसे कमवू शकतात. RD, FD, सेविंग अकाउंट, इन्शुरन्स पॉलिसीमध्ये लोक इन्व्हेस्टमेंट करतात, पोस्टल सेविंग्ज आहेत, बरोबर, बॉन्ड्स आहेत, डेट म्युच्युअल फंड्स आहेत. तर डाव्या बाजूला मी एक विषय मांडला आहे, इन्फ्लेशन. इन्फ्लेशनपेक्षा कमी आणि इन्फ्लेशनपेक्षा जास्त. इन्फ्लेशन किती येतं? साधारण 6-7%. हे वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळं येतं. एक साधारण जे पब्लिश होतं ते जनरल इन्शुरन्स असतं, म्हणजे जनरल इन्फ्लेशन असतं. ते आपल्याला कधी 2%, 3%, कधी 5%, 6% असं बघायला मिळतं. आणि RBI त्याप्रमाणे मॉनिटरी पॉलिसीज चेंज करतं, लिक्विडिटी वाढवतं आणि इन्फ्लेशन कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतं. सरासरी आपण धरून चालायला पाहिजे की 5 ते 6% हे इन्फ्लेशन आपल्या देशामध्ये आहे आणि हे असंच राहतं आहे. वेअरॅज शिक्षणासाठी असलेलं इन्फ्लेशन हे वेगळं आहे. हेल्थ इन्शुरन्स, आपलं मेडिकलच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने इन्फ्लेशन बघितलं तर ते वेगळं आहे. तर आपण जर इन्फ्लेशनपेक्षा जास्त याच्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट केला तर तो आपल्याला कुठेतरी शेअर बाजाराचा फायदा घ्यावा लागेल. सगळ्यात जास्त पैसे कोण कमवतो? पैशाचाच विषय आहे ना, मग तेच करायचं ना जिथे पैसे आहेत. कोण कमवतो सगळ्यात जास्त पैसे? इन्व्हेस्टर. बरं, अजून? शेअर ब्रोकर. नाही सर, शेअर ब्रोकर मग आपल्याला फॉर्च्यून 500मध्ये 30 लोक दिसली असती. कोण कोण कमवतो सगळ्यात जास्त पैसे? ज्यांचे पैसे त्यांच्यासाठी काम करतात. ज्यांचे पैसे त्यांच्यासाठी काम करतात. ओके, गुड अटेम्प्ट. चांगले इन्व्हेस्ट करणारे. अजून? बँक पैसे कमवते. थोडेसे जवळ आलेत तुम्ही, पण त्याचा ब्रॉडर एक व्ह्यू आहे. अजून?
अजून अटेम्प्ट नाही. पैसे देतात सावकारी सावकारी सगळ्यात जास्त पैसे जो कमवतो ना तो व्यावसायिक कमवतो, बिझनेसमॅन. बरोबर. जर बिझनेसमॅन जर पैसे कमवतो तर आपण बिझनेसबरोबर कसं जोडू शकतो हा आपण विचार करायला पाहिजे. हा जर आपल्याला विचार करायचा आहे तो जो बिझनेस करतोय त्याच्याबरोबर आपण जर आपले पैसे लावले तर आपले पण पैसे वाढतील. बरोबर आहे. आपल्याला जी नावं समोर येतात की ही श्रीमंत लोकं, मग ती शहराची असो, राज्याची असो, देशाची असो, जागतिक असो, कोण आहेत? सगळे बिझनेसमॅन आहेत. बरोबर आहे. तुम्ही बघितलं आहे का कोणी एखादा शेतकरी, एखादा सर्व्हिस करणारा? कोणीच नाही आहे. इट विल बी ऑलवेज बिझनेसमॅन. जर मग तो बिझनेसमॅन आहे तर मग आपल्याला जर बिझनेसमॅनबरोबर जोडायचं आहे तर मग त्याच्यासाठी पर्याय कोणचा? शेअर मार्केट. शेअर मार्केट म्हणजे खूप रिस्क. शेअर मार्केट म्हणजे उलथापाथल. शेअर मार्केट म्हणजे अहो 40% पडलं, अहो 30% पडलं. बरोबर. मग ते कसं सांभाळायचं हा पण विषय समोर येतो. ते हाताळण्याची आणि ती समजण्याची एक वेगळी प्रक्रिया आहे. ती आपल्याला माहीत नाही किंवा ती आपण सामोरं गेलेलो नाही, म्हणून कुठेतरी ते एक गॅप ऑफ अंडरस्टँडिंग आहे. पण जर पैसा बिझनेसमॅन कमवतो तर मी बिझनेसमॅनबरोबर उभं राहिलो तर मी पण मोठा होईल. खूप खूप साधं असं असलेलं गणित आहे. समजून घ्या, आत्मसात करा आणि कशा पद्धतीने आपण करू शकतो याचे रस्ते शोधा. आपण करू शकू. थोडा टेक्निकल आहे, खूप जास्त वेळ घालवणार नाही, वेळेचं बंधन आहे. ठीक आहे. पण जर आपण या गोष्टीवर कुठेतरी आपली मानसिकता बनवली की इक्विटी इन्व्हेस्टमेंट्स आपण करायला पाहिजे, आपण शेअर बाजाराशी संबंधित असलेले इन्व्हेस्टमेंट्स करायला पाहिजे, आणि या चार्टकडे जर आपण परत परत बघितलं तर तुमच्या समोर येणारे प्रश्न हे नेहमी सुटत जातील. ठीक आहे. मी खूप सिम्पल आणि फास्ट याने करतो, जास्त वेळ घेणार नाही कारण की थोडं टेक्निकल आहे. पॉईंट नंबर 1, आजपर्यंत आपल्या देशात, परदेशात, सगळीकडे एक बॉटम लाईन आहे, इक्विटी इज द बेस्ट ॲसेट क्लास. म्हणजे शेअर्स किंवा शेअर बाजारात इन्व्हेस्ट करणे हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन राहिलेला आहे. टायमिंग इज इम्पॉसिबल. मार्केट पडल्यावर पैसे टाकू, मार्केट पडतच नाही. पडलं त्यावेळेस हिंमतच होत नाही. करून पहा. बरोबर. तिसरं, इक्विटी रिस्क इज रिड्यूस्ड विथ टाईम. प्लीज लक्षात घ्या हा विषय. हा आपण ज्यावेळेस विषय मांडतोय की ज्यावेळेस आपल्याला प्रोसेसर जे बदलायचं आहे ते जर 7 वर्षांनी आहे तर आज 300 पॉईंट मार्केट पडल्याने फरक काय पडतो? हो, आलं का लक्षात? 1.5% पडलं ना. आमच्यासारखा तर आहे ना वाट बघत असतो मार्केट पडेल कधी, कारण की आम्हाला गुंतवणूक करण्यासाठी चान्स मिळेल ना. वेळेस आपल्याला काय बघायचं असतं की मी पोर्टफोलिओ माझा हिरवा कसा दिसेल आणि मी तो असा 15%, 17% असा कधी बघेल. स्टॉक्स आर सेफर दॅन बॉन्ड्स. फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा शेअर मार्केट सेफ आहे हे स्टेटमेंट ॲक्सेप्ट होईल का? मॅडम खूप सिम्पल आहे. मी तुम्हाला एक फिक्स्ड डिपॉझिट देतो. आजचा रेट किती आहे? 6.5%. बरोबर. आपण एक 5 वर्षाची फिक्स्ड डिपॉझिट करू. बनवली. तुम्ही मला 10 लाख रुपये दिले, आपण 6.5% FD बनवली. 5 वर्षांनंतर FDचा रेट काय असेल? का बरं वाढेल? कमी का नाही होणार? बरोबर आहे. रिस्क आहे. राईट. मग जर इथे रिस्क आहे की जिथे तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट करता आहात आणि पुढच्या वेळेस जेव्हा रिन्युअल करायचं आहे तेव्हा 5% करावं लागेल, तर मग इथे जर तुम्हाला थोडीशी व्हॉलेटिलिटी मिळाली आणि जर तुम्हाला इन्फ्लेशनपेक्षा बेटर मिळालं तर हे सेफ आहे का? हे सेफ आहे. 5 वर्षांनी इथे मी सहजासहजी डबल डिजिट काढून देईल तुम्हाला. राईट. हे आत्मसात होत नाही लवकर. आलं का लक्षात? इथे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये आपण व्हॉलेटिलिटी बघत नाही. रोज आपल्याला पोर्टफोलिओवरती लाल हिरवा होताना दिसत नाही. फिक्स्ड डिपॉझिट केलेली. आपण हे पण बघत नाही की वर्षाकाठी आपले पैसे वाढले किती, हे पण बघत नाही. आपण डायरेक्ट ती तारीख बघतो. मग तसंच इन्व्हेस्टमेंट करताना आपण का बघत नाही? इथे वेगळं आणि इथे वेगळं का बघतो? जेव्हा ध्येय फायनल केलेलं आहे आणि जेव्हा आपल्याला ती जर्नी माहिती आहे तर मग मधल्या असलेल्या स्पीड ब्रेकर्समध्ये आपण आपला पेशन्स का लूज करतो?
पण शुअरिटी आहे का की 5 वर्षांनी? हो, हिस्ट्रीज बघायची ना, हिस्ट्रीज बघायची आहे. आणि एक या स्लाईड नंतरचा एक मी स्लाईड टाकली आहे, त्या स्लाईडवर विश्वास ठेवायचा. सांगतो, ॲसेट ॲलोकेशन इज द की. म्हणजे बेसिकली बकेटिंग करणं महत्त्वाचं आहे, की एमर्जन्सी फंडसाठी पैसे ठेवलेले आहेत, मला येणारे 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्षामध्ये येणारे खर्च आहेत, त्याच्यासाठी मी व्यवस्था केलेली आहे, आणि लाँग टर्मसाठी मी व्यवस्था केलेली आहे. जर ते केलेलं आहे ॲसेट ॲलोकेशन, तर तुमची गफलत होणार नाही. कारण की मार्केट पडल्यानंतर आणि तुमची नोकरी गेली, अशी कावळा बसेल फांदी तुटेल अशी जर सिच्युएशन आली, तर त्यावेळेस तुम्हाला तुमचे लाँग टर्मचे इन्व्हेस्टमेंट्स तोडावणे लागणार, आणि तुमच्याकडे तो फंड अवेलेबल असेल तिथून 6 महिने काढण्यासाठी, तर ते ॲसेट ॲलोकेशनच मदत करेल. आलं का लक्षात? ते हे प्लॅनिंगचा भाग आहे. सगळेच अंडे एका पिशवीत ठेवू नका, ऑल एग्ज इन वन बास्केट, त्याचं तेच एक उदाहरण आहे. बिअर मार्केट आर ट्रू फ्रेंड. ज्या वेळेस पण सगळीकडे लाल लाल त्राहीमाम, कोरोना बरोबर, ट्रम्प टॅरिफ, जिथे बघावं तिथे नुसता तांडव, सगळ्यात उत्तम वेळ बरोबर आमच्यासारख्याबरोबर या. आम्ही वाट बघतो ट्रम्पनी अजून धुमाकूळ घालावा, अजून मार्केट खाली यावं, कारण की आम्हाला खाली इन्व्हेस्ट करायला चान्स मिळेल. आलं का लक्षात? आणि तुम्ही कधीही बघा, न्यूजमध्ये कुठला ना कुठला विषय असणारच, मार्केट पडायला काही ना काही कारण मिळणारच. ठीक आहे, पण ते वरती जायला पण कारण असतं, त्याच्याकडे लक्ष कमी जातं, याच्यावर चर्चा जास्त होते. विदाऊट गोल इन्व्हेस्टिंग इज वेस्ट ऑफ टाईम. मी 5 लाख रुपये घेतले, इन्व्हेस्ट केले, बरोबर आहे, 12 लाख रुपये झाले, काढून टाकतो, बरोबर. अहो, कंपाऊंडिंग अभ्यास केला आपण, तुटून जाईल ना. पण नाही, आजचे 12 लाख मार्केट पडलं, उद्या 9 लाख रुपये होतील, 3 लाख रुपयाचं नुकसान, मग ते 12 लाख. अरे 5 लाखाचे 9 लाख आहे मित्रा, 12 लाखाचे 9 लाख नाही आहे. माणूस तसा विचार नाही करत. 12 तो आकडा माझाच. आलं का लक्षात? तर प्लीज, ज्यावेळेस पण चान्स मिळेल, गोल आपला क्लिअर नसेल, त्यावेळेस ही गफलत डेफिनेटली होणार, तुम्ही मध्येच ते पैसे काढणार. इन्व्हेस्टिंग इज सिम्पल बट नॉट इझी. आता हे एवढी सगळी चर्चा केली, बरोबर आहे, आपलं आयुष्य आपल्याला सगळं माहिती आहे, बरोबर आहे. मी त्या कागदावर सगळ्यात पहिलं वाक्य लिहिलं आहे, ती माहिती तुम्ही तुमच्याजवळ ठेवा, आम्हाला देऊ नका. बरोबर आहे की नाही? त्याच्या मागचं हेच कारण आहे. इन्व्हेस्टिंग इज व्हेरी सिम्पल, यू कॅन टेक युअर डिसिजन, तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. पण ते सोपं आहे का? आज काय एक डीमॅट अकाउंट उघडायचं, 4 क्लिक मारले का डीमॅट अकाउंट उघडून जातं, बरोबर आहे की नाही? करा ना, करून बघा. 2 लाख 5 लाख 10 लाख 15 लाख इन्व्हेस्ट करा, काही हरकत नाही. पण ज्यावेळेस त्याच्यापेक्षा वरती आकडा जातो, त्यावेळेस डिसिजन मेकिंगमध्ये प्रॉब्लेम यायला लागतो, हात थरथर कापायला लागतात. 25 लाख 50 लाख 1 करोड 2 करोड ज्यावेळेस इन्व्हेस्ट करायची असतात, त्यावेळेस तुम्हाला एक कोणीतरी हिमतीने सपोर्ट देणारा पाहिजे असतो. आलं का लक्षात? आणि प्लीज, आपण आजारी असतो त्यावेळेस डॉक्टरांकडे जातो, आपल्याला टॅक्स फायलिंग करायचं आहे, आपले सगळे ताळेबंद बांधायचे, आपण CA कडे जातो, आपल्याला कोर्टाचं काम असलं आपण लॉयरकडे जातो, बरोबर आहे. तर प्लीज, ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करायचं आहे त्यावेळेस आर्थिक सल्लागाराला ऐका. तो जर इन्शुरन्स पॉलिसी विकत असेल ना, त्याच्याकडे नका जाऊ, बरोबर आहे. जो एवढी सगळी भूमिका मांडत असेल ना, त्याच्याकडे नक्की जा, ऐका त्याचं, बरोबर आहे. कारण तो अनुभवातून सांगतोय. 2 दशकांमध्ये काही एक कुटुंब, 1 वर्षाच्या बाळापासून तर 80 वर्षांच्या वयस्कर व्यक्तींपर्यंतच्या सगळ्या स्टेजेस ऑफ लाईफ, तुम्ही एकदा फोन केला ना, मी तुम्हाला 4-5 सोल्युशन ओव्हर द फोनच सांगू शकेल. साहेब असं करून बघा, मॅडम असं करून बघा. आलं का लक्षात? कारण तो अनुभव आहे. अ गुड फायनान्शियल ॲडवायझर कॅन कॉन्ट्रीब्यूट सिग्निफिकंटली. तुम्ही काय निर्णय घ्यावा, उजव्या बाजूला जाऊ का डाव्या बाजूला जाऊ, डेफिनेटली खूप मॅटर करेल, डेफिनेटली मॅटर करेल. आणि आम्ही कितीही काहीही सांगितलं, बरोबर, सगळे डेटा रिपोर्ट सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण जर तुम्ही म्हटलात की मला फिक्स्ड डिपॉझिटमध्येच इन्व्हेस्ट करायचं, मी काहीच नाही करू शकत. मार्केट 30% पडलं, हे बघा ते 50% पडलेलं आहे, आधी मला माहिती आहे, आत्ता पैसे माझे एवढे काढून द्या, एवढे आहेत, एवढे मिळाले तरी झाले. इन्व्हेस्टर बिहेवियर इज मोस्ट क्रिटिकल. आम्ही काहीच नाही करू शकणार तिथे, तुम्ही जर घाबरलात तर, बरोबर आहे. हे चालणारच,
पण इथे पैसे बनतात याचा विश्वास घ्या. शॉर्ट टर्मसाठी, वर्षभरासाठी, 2 वर्षांसाठी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही आहे. आपण चर्चा 5 वर्ष 6 वर्षांपेक्षा जास्तची करतो आहोत. बरोबर आहे. आपण टाईम डिस्कस करतो आहोत. हे मी 2000 पासून तर आत्तापर्यंतचं मार्केट एका वर्षामध्ये किती पीकला आणि किती खाली आलं हे देतोय. बरोबर. माझ्यासारखा याच्यामध्ये काय बघतो माहिती आहे का, की खाली किती वेळा आलं, मला चान्स किती वेळा मिळाला पैसे टाकायला. आलं का लक्षात मित्रांनो. वेळेस आपण काय बघू की अरे एक वर्ष 30% गेलं, एक वेळेस 26% गेलं. बरोबर. ॲव्हरेज जर आपण काढला ना तर सरासरी 12-15% निघालेले असतात. राईट. सो प्लीज हॅव दॅट कॉन्फिडन्स दॅट दिस इज द नेचर ऑफ द मार्केट. एकदा ते आत्मसात झालं आणि आपण त्याच्याबरोबर 1.5-2 वर्ष राहिलो तर हे आपण डेफिनेटली करू शकतो. ठीक आहे. आता आपण आपल्या मुद्द्यावर येऊ. माझं काय हे समजावून सांगा. हा स्लाइड मॅडम, जोपर्यंत या तिरंग्यावर विश्वास आहे ना, राईट, दॅट दिस कंट्री इज गोइंग टू डू गुड, राईट, आणि या देशाचं फ्युचर आहे, जोपर्यंत तो विश्वास आहे तोपर्यंत बिंदास घाबरायची गरज नाही. वी आर एन इमर्जिंग कंट्री. बरोबर. जागतिक स्तरावर आपला GDP सगळ्यात मोठा आहे, सगळ्यात जोरात आहे. तर आपण डेफिनेटली कॉन्फिडेंटली शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे. शेअर मार्केट म्हणजे काय, आपला देश. देश म्हणजे काय, आपल्या सगळ्या कंपनीज. बरोबर आहे. आणि त्यांनीच सगळे आकडे घडून येतात. तर वी शुड कॉन्फिडंट, जोपर्यंत इथे आहे ना, प्रॉब्लेम नाही ना इथे, तोपर्यंत बिंदास इन्व्हेस्ट करा. हे खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच देशांकडे हा आत्मविश्वास नाही आहे. बरोबर. चायना एवढं मोठं मार्केट आहे, इट इज अ मॅन्युफॅक्चरिंग हब फॉर द वर्ल्ड, पण कॉन्फिडन्स नाही आहे, लोकांचा विश्वास नाही आहे. बरोबर. पण आपल्या देशावर सगळ्यांचा विश्वास आहे. त्यामुळे प्लीज इन्व्हेस्ट इन इंडिया. अँड ज्यावेळेस हा विचार असेल त्यावेळेस तुमचं मन डगमगणार नाही. जेव्हा इकॉनॉमिकली इथे आपल्याला प्रॉब्लेम आहे तेव्हा आपण डेफिनेटली सगळे वळून फिक्स्ड डिपॉझिट पण करू नाही शकणार. त्यावेळेस पैसे टाकायचे कुठे हा प्रश्न उद्भवेल. आलं का लक्षात. येस. आपल्यासाठी काय खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न आहे इथे. मित्रांनो, जर 7 वर्ष आपल्याला प्रोसेसर बदलायला किती वेळ लागतोय, सरासरी 5, 7, 8 जसं तुम्ही वापराल त्या पद्धतीने, म्हणून मी 7 वर्ष पकडलं आहे. 12%. बरोबर. जेव्हा आपण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो आपण मिनिमम ज्यावेळेस टाईम देतो आहे, 5-7 वर्ष वेळ देतो आहे. प्लीज कधी गफलत करू नका. 2 वर्ष, 1 वर्ष, 3 वर्ष अशी गफलत करू नका. तर आपण 12% हे अपेक्षा करू शकतो. मी मुद्दाम तिथे कासव ठेवला आहे. कासव आणि ससा कोण जिंकला. हां, तर हे कासवासारखा विषय, सस्यासारखा नाही. ठीक आहे. तर 2000चे 7 वर्षांमध्ये साधारण 2.5 लाख झालेत, 5000चे साधारण 6.5 झालेत आणि 10,000चे साधारण 13 लाख झालेत. बरोबर. तर जे पण तुमचं प्रोसेसर आहे ते याच्यामध्ये बांधलं जातं आहे. 2000 खरंच मोठी रक्कम आहे मित्रांनो. राईट. तर प्लीज तो कॉन्फिडन्स घ्या आणि प्लॅनिंग करा. आणि मी अजून एक आवर्जून गोष्ट सांगेल की इन्व्हेस्टमेंट करताना आहे ना, मुलांच्या नावाने करा. ठीक आहे. मुलांच्या नावाने केल्यावर काय होईल, कॉक्लिअर इम्प्लांट झालं, स्पीच थेरपी झाली, 3-1 वर्ष झाले. बरोबर. आयुष्य रुटीनमध्ये आलं. मग आपल्याला नवीन जे काही सुचतं ना आपल्या आयुष्यामध्ये करण्याचं, खर्चाचं, तर त्यावेळेस आहे ना माणूस इमोशनल असतो. मुलांचे पैसे तोडून तो आहे ना इकडे काही करत नाही. आलं का लक्षात. त्यामुळे ज्यावेळेस तुमचं एक स्वतःचं मन ज्यावेळेस त्या बाबतीत तयार होत असतं त्यावेळेसच करेक्ट करून टाकायचं ते, म्हणजे ना नंतर ॲक्सिडेंटच होत नाही. आलं लक्षात. तर मुलांच्या नावाने करा. बरोबर ते 6.5 लाख रुपये, 12-12.5 लाख रुपये बाजूला पडलेले असतील. प्रोसेसर बदलण्याची वेळ आली, धावपळ होणार नाही आणि आपण ते पैसे काढून सहजासहजी त्याला यूज करू शकू. बरोबर. आता एक
हात जोडून विनंती आहे सगळ्यांना की आहे ना, माणूस सगळ्या गोष्टी करतो मुलांसाठी, कुटुंबासाठी. एक गोष्ट तो आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त मोठी विसरतो. ती कुठली? नाही सर, इन्शुरन्स नाही डिस्कस करत आहे. स्वतःसाठी. येस, म्हणजे आरोग्य. अजून नाही. अजून नाही. अजून रिटायरमेंट. यू हॅव गॉट इट राईट. बरोबर, आपण सगळं करतो. बरोबर. मला सांगा, सरासरी भारताची लाईफ एक्सपेक्टन्सी ही 85 वर्षाची आहे. आपण किती वर्ष काम करणार आहोत याचा अंदाज आपल्या स्वतःला आहे. म्हणजे आपण न कमावते वर्ष किती वर्ष जगणार आहोत? किती? नाही साहेब, 60 आणि 15 फक्त 75 होतात. करेक्ट सर. म्हणजे जर आपलं करिअर 25 वर्षांचं आहे, 30 वर्षांचं आहे आणि त्यानंतर आपल्याला 20, 25, 30, 40 वर्ष जगायचं. आज लोक म्हणतात 40-45व्या वर्षी रिटायरमेंट घ्यायच्या चर्चा असतात. बरोबर आहे. फायनान्शियल इंडिपेंडन्स लोकांना पाहिजे. म्हणजे तुम्ही याच्यावर मीडियावर बघा, सोशल मीडियावर तर धुमाकूळ आहे त्या गोष्टीचा. तर तसं करायचं 45व्या वर्षी जर ज्याला एखादी रिटायरमेंट घ्यायची, तो 40 वर्ष जगणार आहे, त्याला किती पैसा उभा करून त्याची प्लॅनिंग करावं लागेल. एखादा 60व्या वर्षी होतो आहे, त्याला 25 वर्ष जगायचं. तर 25 वर्षांचं प्लॅनिंग मित्रांनो जवळ ठेवलं नाही आणि सगळं आपण जर आपल्या पिल्लांसाठी करून टाकलं तर नंतर ते पाखरू उडून जातं. बरोबर आहे. राहता तुम्ही, मग पुढे काय. म्हणून एक मुद्दा पुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे की जर हे 15 वर्ष करावं लागलं तर ते आकडे, वरचे इन्व्हेस्टमेंटचे आकडे तेच आहेत, खालचे आकडे बघा किती बदलले. बरोबर. इथे 2.5 लाख होते, तिथे 6.5 लाख होते, तिथे 13 लाख होते. बघा किती झाले. 9.5 लाख, 24 लाख, साधारण 48 लाख. हे जादू आहे कंपाऊंडिंगचं. जर तुम्ही हे विसरलात तर तुमची गफलत होईल. आलं का लक्षात. आणि एकच दुर्मिळ विषय, टाईम, जो परत येणार नाही. आलं का लक्षात. प्लीज या गोष्टीकडे लक्ष द्या. आणि फॉर्च्युनेटली तुमच्यापैकी जर कोणी 40 वर्षांचे असतील आणि 20 वर्षांचा कालावधी त्यांच्यासाठी असेल तर त्यांच्यासाठीचे आकडे ते बघा किती होऊन जातात. तेच 2000 ते 9.5चे 18 झालेत. पहिले 7 वर्ष इन्व्हेस्ट केले, टाईम आपण त्याच्यावर 8 वर्षांचा दिला. बरोबर. त्यावेळेस ते किती झाले. बरोबर. इथे आपण फक्त 5 वर्षांचा वेळ दिला, ते डबल झालेले आहेत. आलं का लक्षात. तर अहो 10,000 रुपये फक्त 20 वर्ष, 1 करोड रुपये उभे होणार आहेत. जर तुम्हाला शक्य असेल 20, 25, 40,000 रुपये महिन्याला सेव्ह करायला, अहो किती पैसे उभे होऊन जातील. अंदाज बांधताय का तुम्ही. राईट. पण त्याच्यासाठी 2च गोष्टी आहेत, एक वेळ, एक कन्सिस्टन्सी. याच्यामध्ये कुठेही काहीही तुटलं तर हे घडणार नाही. आणि 12% पकडलेत. कोणाकडे जा 20%, 25%, काय काय चर्चा करतात, असं घडत नाही. कुठल्याही इल्युजनमध्ये राहू नका. इट इज 12% to 15% ओनली. क्लिअर आहे. काही प्रश्न. याचे 2 अर्थ होतात बरं का. एक तर मी खूप छान प्रेझेंटेशन दिलं, किंवा आहे ना कोणाला काहीच नाही समजलं. यस मॅडम. मॅडम, याचं जे उत्तर आहे हे प्रत्येका व्यक्तीच्यावर अवलंबून असतं. लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, सेक्टोरियल, थीमॅटिक हा एक पोर्टफोलिओचा भाग झाला. तर प्रत्येक याचा अंश आपल्या प्लॅनिंगमध्ये असायला हवा. कारण की कधी स्मॉल कॅप चालतं, कधी लार्ज कॅप चालतं, कधी एखादा सेक्टर चालतो, तर ती भानगड असते. तो खूप डिटेलिंगचा विषय आहे आणि तो कुठेतरी आमच्यासारख्याला त्याच्यात पडायला पाहिजे. असं अपफ्रंट स्ट्रेट उत्तर त्याचं नाही आहे. धन्यवाद. प्रश्न असा आहे, आता आपण इन्शुरन्स त्या सेक्टरमध्ये आहेत, तर आता आपण हे कॉक्लिअर इम्प्लांट करतो, तर हे डिव्हाइसचं इन्शुरन्सचं काही आहे का सर? कारण याच्या प्रॉपर उत्तरात नाही मिळत मला. हो.
सर डिव्हाइसचा इन्शुरन्स आहे का? डिव्हाइसचा इन्शुरन्स आपण काढू शकतो. साधारणतः 3 वर्षाचं वॉरंटी असते बऱ्याच वेळा प्रोसेसरची, ज्याला जास्तीत जास्त खर्च होण्याची शक्यता असते. म्हणजे इन्शुरन्स काढून आपल्याला एक निश्चित होतं की जर ते हरवलं, चोरीला गेलं तर त्याच्यासाठी एक फायदा होतो. परंतु वेअर अँड टेअर वेअर अँड टेअर जे आहे ते साधारण 3 वर्षानंतर त्याचा खर्च वाढतो. सुरुवातीचा जो आहे बॅटरीज वगैरे तो त्या मानाने खूप नाही, त्यामुळे सहसा कोणी त्यातला इन्शुरन्स घेत नाही. पण आपण घेऊ शकतो, जनरल इन्शुरन्समध्ये आपण तो घेऊ शकतो. त्याच्यासाठी आपण कुठल्याही जनरल इन्शुरन्स कंपनीकडून अप्लाय करून त्यांना इनवॉइस वगैरे प्रोव्हाइड करू शकतो. तो ट्रेंड नाही. हां, एकच मिनटं आजी, यांचा प्रश्न आहे. सर त्याचं पर्सेंटेज काय असतं? नाही, तो अभ्यासाचा विषय आहे आणि कंपनी टू कंपनी व्हॅरी होण्याचा विषय आहे. त्यामुळे खूप स्पेसिफिक, जसं आपल्याला गाडीचा, घराचा, हेल्थचा याचं कसं कोट रेडिली अवेलेबल असतं, हा खूप स्पेशलाइज्ड आणि निश एरिया आहे. त्यामुळे हे समजून घेणंच विषय आहे. माझ्या मते आपण एक्सप्लोअर करू शकतो हा विषय. आजी बोला ना. सर माझा मुलगा डेफ आहे. हां. आणि नाताच आता प्रॉपर्टी रिटर्न झालेलं आहे, पण त्याचे अजून काही एवढा इन्कम नाही आहे. सध्या थोडा इन्कम आहे आणि त्याचा खर्च सगळा मीच करते. मी सर्व्हिसला आहे, माझे 2 वर्ष सर्व्हिसचे राहिले. तर हे फॉर्म जे आपण भरतो की त्याच्या नावाने भरायची की माझ्या नावाने भरायची? कुठले फॉर्म? हे तुम्ही फॉर्म दिलेले आहे. नाही, जो कर्ता व्यक्ती आहे त्याच्याच यांनी तो विषय होईल. पण माझी सर्व्हिसची 2 वर्ष बाकी. मग त्याप्रमाणेच आपल्याला कुठल्याही प्रकारचा, आजींचा प्रश्न हा आहे की माझी सर्व्हिस 2 वर्ष आहे, माझा मुलगा कानाने ऐकू नाही शकत आणि त्याचा म्हणजे माझा नातू जो आहे तो सुद्धा कॉक्लिअर इम्प्लांट केलेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये मी कसं बघावं? तर जो कर्ता व्यक्ती आहे त्याच्याच दृष्टिकोनातून ते बघायला पाहिजे. तुमचं जे पेन्शन असेल तर पेन्शनच्या दृष्टिकोनातून आणि जे काही कुटुंबाचं उत्पन्न आहे त्या दृष्टिकोनातूनच त्याचं प्लॅनिंग करायला पाहिजे. येस. येस सर. सर रिस्क फॅक्टर डेफिनेटली आहे. तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट करता त्याच्यामध्ये पण रिस्क आहे, तुम्ही रिअल इस्टेट प्लॉट घेताय त्याच्यामध्ये पण रिस्क आहे, तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करता त्याच्यामध्ये पण रिस्क आहे. प्रत्येक रिस्क ही वेगवेगळी आहे आणि प्रत्येक व्यक्तीचं रिस्क पेलवण्याची ताकद पण वेगवेगळी आहे. बरोबर आहे. तर बऱ्याचदा जी चूक होते लोकांकडून, ती चूक ही होते की त्यांनी जो आपण आधी सगळा विषय चर्चा केला त्याच्याबद्दलची भूमिका नसते आणि फक्त मी 10,000 रुपये SIP करतो किंवा 50,000 रुपये SIP करतो आणि समजा वर्षभर किंवा 6 महिने यामध्ये मार्केटने खूप गोते खाल्ले, तर त्यामुळे त्याला काय वाटतं की अरे हे काही बरोबर नाही आणि याच्यामध्ये मी नेगेटिव्हमध्ये चाललो आहे, आज टाकलेले 5 लाख रुपये हे 4.5 दिसत आहेत वगैरे वगैरे. तर ते जर तुम्ही त्याला गोल अटॅच नाही केलेला आहे तर तुम्हाला ते डेफिनेटली त्याच्यात गॅप जाणवेल आणि ती रिस्क फील होईल, त्याची हीट फील होईल. पण जर तुम्ही त्याला जर गोल अटॅच केलेला आहे, तुमचा जर दृष्टिकोन डेफिनेटली 5-7 वर्षांचा आहे, तर ते मार्केट खाली आल्यानंतर तुम्ही त्याला अपॉर्च्युनिटी म्हणून बघाल आणि त्यामध्ये तुम्ही 2 इन्स्टॉलमेंट SIPचे जास्त टाकाल. सो तो दृष्टिकोन आहे आणि प्रत्येकाची रिस्क ॲपेटाईट ही वेगळी आहे आणि रिस्क ही प्रत्येक गोष्टीला आहे. येस. आपण हे SIP इन्व्हेस्टमेंट इंडिव्हिज्युअल ॲज अ इंडिव्हिज्युअल करू शकतो, तसेच कॉर्पोरेटमध्ये करू शकतो सर. SIP ही इंडिव्हिज्युअली पण केली जाऊ शकते आणि कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड, पार्टनरशिप, प्रोप्रायटरशिप, लिमिटेड कंपनी सगळ्यांच्या नावे करू शकतो. येस सर. SIP ही क्वार्टरली 6 monthly to 1 time पेक्षा आम्ही करू शकतो. सर तुमच्या प्रश्नामध्ये त्यांचा प्रश्न आहे की SIP ही मंथली, क्वार्टरली, इयरली कशी करू शकतो. तुमच्या प्रश्नामध्ये अजून एक ॲक्च्युली प्रश्न आहे की मी लमसम इन्व्हेस्टमेंट करावी का SIP करावी. मी पहिलं उत्तर हे देतो की म्युच्युअल फंड आणि SIP हे एकच आहे सर. बरोबर. बऱ्याच लोकांची गफलत असते की SIP काहीतरी वेगळं आहे आणि म्युच्युअल फंड काहीतरी वेगळं आहे. तर तसं नाही आहे. म्युच्युअल फंड हा एक बेसिक प्रॉडक्ट आहे आणि SIP हे इन्व्हेस्ट करण्याचं एक माध्यम आहे ज्याच्यामध्ये की आपण दर महिन्याला अकाउंट डेबिट करून इन्व्हेस्टमेंट करतो आहोत. बरोबर. पण
आपण डेली SIP करू शकतो सर, वीकली SIP करू शकतो, मंथली करू शकतो. कोणाचा दृष्टिकोन काय आहे, कोणाला त्याच्यातून काय साध्य करायचं आहे त्या पद्धतीने आहे. लमसम योग्य की SIP योग्य हा एक खूप मोठा प्रश्न आहे. तर मला जर तुम्ही विचाराल तर आय एम फॅन ऑफ लमसम, कारण की मला चान्स मिळतो खाली जर मार्केट मिळालं तर पैसे टाकायला, बरोबर आहे. आणि बेसिक बिझनेस सेन्स आहे की कमी भावात विकत घ्यावं आणि जास्त भावात विकावं. काय त्याच्यामध्ये खूप काही गणित सांगत नाही, पण नेमका हा भाव कमी म्हणजे नेमका बरोबर का, आणि हा भाव वरचा म्हणजे हा बरोबर का, हेच मूल्यांकन सगळ्यात अवघड आणि महत्त्वाचं आहे. तर लमसमसाठी मी कधी पण प्रेफर करेल, तुमच्याकडे पैसे असतील, काही प्लॉट विकला, घर विकला, काही बोनस आला वगैरे वगैरे, तर तो इन्व्हेस्ट डेफिनेटली करायला पाहिजे. त्याच्याबद्दलचं ध्येय, गोल, प्लॅनिंग करून जर आपण प्लॅनिंग केलं तर तिथे आपण जास्त पद्धतीने ग्रोथ घेऊ शकतो. SIP काय की तुम्ही वरती पण इन्व्हेस्ट करता, खाली पण इन्व्हेस्ट करता. बेसिकली ॲव्हरेजिंगचा बेनिफिट होतो. बेसिकली एक डिसिप्लिन त्यामध्ये येतो की आपण आपले पैसे तेवढे प्लॅन करून बाजूला टाकतो, आणि कालांतराने ज्यावेळेस 3-5 वर्षांपेक्षा जास्त बघतो तर तेवढे रिटर्न बनून जातात. पण जर एखाद्या व्यक्तीला 15-16-18% मिळत आहेत आणि मला जर 20-22% मिळत आहेत, तर त्याच्यामागचं एक सगळ्यात मोठं कारण हे की जेव्हा जेव्हा मार्केट पडतं तेव्हा मी अपॉर्च्युनिटी बघतो आणि तेव्हा मी पैसे पुश करतो. त्यामुळे माझा रिटर्न जो आहे तो अबव ॲव्हरेज येतो. सर SIP चालू केली आपण 5 वर्षासाठी. आता माझ्या बेबीचं ऑपरेशन झालं, 5 वर्षानंतर जेव्हा अपग्रेडला आलं तेव्हाच मार्केट डाऊन राहिलं. एकदम फॅन्टॅस्टिक प्रश्न आहे. एकदम यांचा प्रश्न हा आहे की मी 5 वर्षाची SIP केली, माझी मुलगी आता कॉक्लिअर इम्प्लांट केलेला आहे, आणि मला ज्यावेळेस प्रोसेसर अपग्रेड करायचं आहे त्यावेळेस जर मार्केट पडलेलं असलं तर मग मी काय करायचं. एकदम बेहतरीन असा विचारवंत असा प्रश्न आहे. मित्रांनो, 2-3 गोष्टी केल्या जाऊ शकतात. एक, आपल्याला हे माहीत नाही आहे की प्रोसेसर अपग्रेडला नेमकं कधी येईल. 5 वर्षाला येईल, 6 वर्षाला येईल, 7 वर्षाला येईल, 8 वर्षाला येईल. पण हे नक्की आहे की जेव्हा पण आपण 7-7.5 वर्ष क्रॉस केलेले आहेत तर आपल्याला येण्याचा चान्स आहे, बरोबर आहे. तर जसं आपण इन्व्हेस्टमेंटसाठी प्लॅन करतो तसंच आपण इन्व्हेस्टमेंट एक्झिट करण्यासाठी पण प्लॅन करायला पाहिजे, बरोबर आहे. तर ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट जवळ येताना दिसते, म्हणजे एखादा गोल, एखादं ध्येय आपलं जवळ येताना दिसतंय, त्याच्या 1-1.5 वर्षापासून आपण हळूहळू एक्झिट मोडमध्ये यायला पाहिजे, ना की तो एक दिवस आणि अचानक सगळे विड्रॉल. आलं का लक्षात. दुसरी गोष्ट, त्याला काही पर्याय आहेत. म्हणजे एखाद्या वेळेस फसलीच आपली, बरोबर, तर आपण आहे ना त्याच्यावरच एक लोन घेऊ शकतो. आपले जे इन्व्हेस्टमेंट्स आहेत, SIPs आहेत, त्याच्यावरच एक लोन घेऊ शकतो. ते लोन घेऊन आपण आपलं काम करून घ्यायचं, आणि ज्यावेळेस मार्केट स्टेबल होऊन जातं त्यावेळेस आपण ते पैसे फिरवून टाकायचे. तर ह्या टेक्निक्स आहेत फक्त हँडल करण्याच्या एखादी एक्स्ट्रीम सिच्युएशन आली तर. पण एक्झिट ऑफ इन्व्हेस्टमेंट आणि त्याचं प्लॅनिंग हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. SIP ते कसं असावं, म्हणजे वाढवत जावं, कसं वाढवं. SIP वाढवत जावी का आणि कशी वाढवत जावी. सर खूप सिम्पल त्याचं हे आहे की माझं उत्पन्न किती आहे आणि माझ्या उत्पन्नापैकी मी किती टक्के इन्व्हेस्ट करतो आहे, बरोबर. जसं की आपण आपला उत्पन्नाचा आकडा, खर्चाचा आकडा आणि आपल्या नेटवर्कचा आकडा ज्यावेळेस आपल्याकडे आहे त्यावेळेस आपल्याला हे माहिती आहे की माझे 100 रुपये जर मी कमवतो आहे तर त्यातले किती टक्के इन्व्हेस्ट करतो आहे. 20%, 25%, 40%, 60%, 70% आहेत ना लोक. 70% इन्व्हेस्ट करणारी लोकं आहेत, बरोबर. तर ते तसं आहे. तर माझं उत्पन्न वाढतं आहे. यावर्षी मी 100 कमवले, पुढच्या वर्षी मी 100 नाही कमवत, मी 110 कमवतो, बरोबर. मग ते 10% तिकडे वाढले तर इकडे का नाही. साधं उत्तर आहे त्याचं. जेव्हा पण तुमच्याकडे एक गोष्टीची क्लॅरिटी आहे की या पैशांची मला येत्या 2-5 वर्षांमध्ये गरज नाही आहे, दॅट ऑल मनी इज एलिजिबल फॉर इन्व्हेस्टमेंट, देन यू शुड नॉट ओनली थिंक अबाउट SIP, यू कॅन थिंक अबाउट लमसम ऑल्सो, बरोबर. तुमचं कॅटेगरायझेशन जेव्हा क्लिअर आहे, तुमचं बकेटिंग जेव्हा क्लिअर आहे, तेव्हा तुम्हाला क्लिअर लक्षात येतं की हा पैसा लाँग टर्मचा आहे, तो लगेच इन्व्हेस्टमेंटला जायला पाहिजे. आणि पैसा हा आपल्यासाठी काम करत नेहमी राहायला पाहिजे. आपण पैशासाठी करतो पण तो एक कालावधीच आहे. पैशाने आपल्यासाठी नेहमी काम करत राहावं, नुसतंच आता नाही, नेहमी शेवटपर्यंत. येस. एक बेसिक सॅलरीड पर्सनला किती टक्के सेव्ह केलं पाहिजे, किती वापरलं पाहिजे, आणि म्हणजे लॉंग टर्म सेविंग, इमर्जन्सी फंड
Correct. एक थोडा आराम जनरल. मॅडमचा प्रश्न आहे की नेमकं एका सॅलरीड व्यक्तीने किती सेव्ह करायला पाहिजे, बरोबर? हे डिपेंड डेफिनेटली एका व्यक्तीवरच होईल. मी तुम्हाला आकडा देऊच शकणार नाही. ज्यावेळेस आपण त्याचं सखोल, जसं तुम्ही तो पेपर बघितला, PDF बघितली की नाही माहीत नाही, तुम्ही प्लीज घ्या, बघा, अभ्यास करा. आपल्याला त्याच्यातून हिशोब काढायचा आहे की माझं उत्पन्न हे, माझा खर्च हा. एक क्वालिटी ऑफ लाईफस्टाईल आहे आपली. जर माझी ही क्वालिटी ऑफ लाईफस्टाईल आहे तर मी ही मेंटेन करणार. म्हणजे माझा हा महिन्याचा खर्च हा असाच होणार, माझा वर्षाचा खर्च हा असाच होणार, माझा दिवाळी दसरा करण्याची पद्धत ही अशीच राहील, माझी सोसायटीमध्ये गिफ्टिंग करण्याची पद्धत ही अशीच राहील, बरोबर? माझं वॅकेशनला जाण्याची पद्धत ही अशीच राहील, बरोबर? तिथे मी कधीही म्हणणार नाही की तुम्ही डिग्रेड करावं. जर ते तसं आहे तर तुम्हाला हे सगळं केल्यानंतर इमर्जन्सी फंड, इन्शुरन्स, तुमचा एक्सपेन्सेस हे केल्यानंतर तुम्हाला एक जजमेंट येतं की हा एक चंक आहे तो बाजूला राहतो आहे. देन इफ इट इज ॲज स्मॉल ॲज 5%, 10%, 15%, कारण की यामध्ये EMI हा एक खूप मोठा रोल प्ले करेल, बरोबर? तर तो जर एलिमेंट प्लस मायनस करून जर 15%, 20% आहे तर स्टील इट इज ओके. पण EMI नाही आहे आणि तरीसुद्धा तो तेवढा आहे तर हा डेफिनेटली चिंतेचा किंवा चिंतन करण्याचा विषय आहे आणि त्यावर करून प्रयत्न करावा. एक कमीत कमी 40% तर जाऊ शकतो आणि तो तिथपर्यंत स्ट्रेच करायला पाहिजे. जर नाही करत आहे तर आपण गरज नसतानाच्या कुठल्या गोष्टी करतो आहोत हे आपल्या खर्चाच्या ॲनालिसिसमधून आपण काढलं पाहिजे आणि देन वी कॅन कम टू दॅट नंबर. येस, महिला मंडळ. सर, बऱ्याच वेळा खूप सगळे लोक EMIवरती त्यांचा जोर असतो. म्हणजे साधा मोबाईल जरी घ्यायचा असेल तरी ते EMI, कारण इतकं इझी झालेलं आहे, नको त्या गोष्टी आपण घेत राहतो EMIवरती. याच्याबद्दल EMI किती टक्के, म्हणजे ते पण एक ॲक्च्युली फायनान्शियल एज्युकेशन आहे की आपल्या सॅलरीमधला किती %, जसं मॅडमनी विचारलं की किती टक्के, आणि तुम्ही म्हणाला सरासरी 40% तुमचं इन्व्हेस्टमेंट किंवा सेव्हिंग्ज व्हायला पाहिजे, तसं किती टक्के जे तुमच्या इन्कममधले EMIमध्ये घातले पाहिजे ते पण आहे. मॅडमचा प्रश्न आहे की आज मोबाईल जरी घ्यायचा आहे तरी आपण EMIवर घेतो आणि EMI हा आपल्या आयुष्यातला अविभाज्य असा अंग झालेला आहे, तर तो किती असावा, बरोबर? तर मॅडम, आपण एखादी वस्तू विकत घेतो तर ती विकत घेताना आपण 2 वस्तू विकत घेऊ शकतो एवढे ज्यावेळेस आपल्याकडे पैसे आहेत त्यावेळेस EMIवर घ्यायला हरकत नाही, बरोबर? म्हणजे जर iPhone 1.5 लाखाचा आहे, 2 लाखाचा आहे आणि मी आज 2 iPhone अफोर्ड करू शकतो आणि माझ्या लाईफमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल घडत नाही तर मी फक्त फायनान्शियल मॅनेजमेंटसाठी मी EMIवर घ्यायला हरकत नाही. का? कारण की उरलेले पैसे हे मी इन्व्हेस्ट केलेले असणार आणि इन्व्हेस्टमेंट हे कंपाऊंड इंटरेस्टनी होणार असणार. त्यामुळे इकडे व्याजाचा क्रम वाढणार आहे आणि इकडे व्याजाचा क्रम कमी होणार आहे, तर इट विल वर्क. करेक्ट? सो दॅट इज अ बेसिक थिंग. दिस अप्लाइज नॉट फॉर iMobile, हे घराच्या बाबतीत पण आहे. घराचा EMI इक्विव्हॅलंट अमाऊंट जर तुम्ही इन्व्हेस्ट करत असाल त्याच्यावर घराची किंमत मॅडम, घराचा EMI नाही. मी EMI ने डिस्कस करत आहे, मी 2 iPhone डिस्कस करतो आहे. येस, 70 लाखाचं घर असेल तर माझ्याकडे तेवढे पैसे आधी हवे, नंतर मी EMIचा विचार करायला हवा. आणि तरीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला घर घ्यायचं आहे किंवा तशी परिस्थिती आहे तर सरासरी 25 ते 30% तुमच्या उत्पन्नाच्या जर तुमचा EMI असेल तर तुम्ही डेट ड्रिव्हन लाईफस्टाईलमध्ये नाही आहात. हां, तर माझा बेसिक प्रश्न हाच आहे, EMI करावं का नाही करावं? नाही मोठ्या गोष्टी नाही नाही नाही, लोन घ्यावं की डाऊन पेमेंट करून विकत घ्यावं हा प्रश्न आहे तुमचा, बरोबर आहे की नाही? तर सेम उत्तर आहे मॅडम की जर माझ्याकडे तेवढे पैसे आहेत, बरोबर? एक उदाहरण घेऊ. 20 लाखाची गाडी आहे, 20 लाखाची गाडी आहे, 20 लाखाची मी डाऊन पेमेंट करून गाडी घेतो, मला EMIचं टेन्शन नको आहे, बरोबर आहे? मित्रांनो, सगळे आहात का माझ्याबरोबर? हां, की कॅशनी घ्यावं की लोनवर घ्यावं, बरोबर? तर 20 लाखाची गाडी घेत असताना मी कॅश जर टाकली तर मला EMIचं टेन्शन नाही, बरोबर? 5 वर्ष 7 वर्ष ते काय 40,000 42,000 वगैरे मला ती भानगड नको.
आता आपण एक सिम्पल करू, तुम्ही 20 लाख टाकू शकता, ही तुमची ताकद आहे, बरोबर. EMIवर घेतली तर मला 1 लाख 2 लाख रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल आणि गाडी घ्यावं लागेल. 42,000 रुपये साधारण हप्ता येईल, साधारण जर मी एक 9.5-10% इंटरेस्ट रेट पकडला तर. त्यावेळेस मी तुम्हाला म्हणेल की तुम्ही डेफिनेटली लोनवर घ्यायला पाहिजे. त्याचं कारण हे की 20 लाख जे आहेत ना ते इथे चक्रवाढ व्याजाने जेव्हा वाढतील 12%, तर त्याच्यावर सरासरी 8 लाख रुपये वाढलेले असतील. माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, तुम्ही जर इंस्टाग्राम फॉलो केलं माझा तर तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल. तर 28 लाख रुपये होतील व्हेरॅज, आणि टॅक्स जाऊन 7 लाख रुपये उरतील. व्हेरॅज जर तुम्ही EMI भरला तर तुम्ही 20 लाखाच्या गाडीवर 5.5 लाख रुपये वरती दिलेले असतील. तर तुम्ही दोन्ही बार्टरमध्ये इथे जास्त आहात. तर EMI तेव्हा जेव्हा आपल्याकडे पैसे आहेत, EMI तेव्हा नाही जेव्हा आपल्याकडे पैसे नाही आहेत, राईट. म्हणजे स्ट्रेस करून 70% 60% आपल्या पगारातला फक्त EMIमध्ये जातो आहे, हे इक्वेशन खूप इनअप्रोप्रिएट आहे. म्हणजे लोनला तुम्ही यूज करा, तुम्ही लोनसाठी यूज नका हो. हां, इट इज नॉट अबाउट बर्डन, इट इज अ बेसिक मॅथमॅटिक्स कॅल्क्युलेशन. येस. आमचे मित्र राहुल भोसले इथे आलेले आहेत आणि त्यांचं आम्हाला खूप मार्गदर्शन झालं. त्यांनी टप्प्याटप्प्यावर आम्हाला माहिती दिली आणि राहुल रिअली थँक्यू. फोरममध्ये म्हणायला जास्त आवडेल, एकट्यात तर मी किती वेळा म्हटलं असेल, पण त्यांनी जे मार्गदर्शन दिलं त्याच्यामुळे मी ॲक्च्युली वैद्य सरांपर्यंत पोहोचू शकलो, नाहीतर मी भरकटलेलो होतो. आणि असा कोणीतरी एक राहुल प्रत्येकाला मिळावा आणि त्याला एक रस्ता सापडावा, त्यामुळेच आपण प्रयत्न अशा कार्यक्रमांचे करतो, न्यूज ॲडव्हर्टिजमेंट करण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून लोकांना मार्गदर्शन होईल. येस, प्रश्न. हो, एक गोष्ट नमूद करू इच्छितो की राहुल सर आणि गायत्री मॅडम यांनी आता माझा अनुभव पण 2 वर्षांचा झाला तुमच्याबरोबर. टप्प्याटप्प्यावर म्हणजे ऑडिओलॉजिस्ट नाशिकमध्ये एकच नाही आहे, बरोबर आहे, अजून पण आहेत. पण आणि मी तसा बऱ्याच लोकांना भेटणारा आहे, बऱ्याच क्षेत्रांमध्ये जाऊन लोकांबरोबर चर्चा करणार आहे. त्यामुळे एक गोष्ट नक्की की सर तुमचे इनिशिएटिव्स खूप क्रिएटिव्ह असतात. तुम्ही छोटे छोटे इनिशिएटिव्स घेतात, त्या लहान मुलाचं मन समजून जे तुम्ही क्रिएटिव्हली इनिशिएटिव्स घेतात ते अमेझिंग आहेत. कैवल्य ज्यावेळेस एक वॉटर बॉटल गिफ्ट म्हणून घरी घेऊन येतो नाचत नाचत, त्याच्यानंतरचा जो आनंद मला मिळतो तो अप्रतिम आहे. पण तो मी स्वतः विचार करून पण बनवू नाही शकत, पण तुम्ही तो करतात, हे अमेझिंग आहे. हा फोरम म्हणजे आम्ही खूप चर्चा केली हो या बाबतीत, पण ही अशी चर्चा करणे ही एक विचारवंत बाब आहे. याच्यासाठी ऑल सेड अँड डन एक खर्च आहे, बरोबर आहे, त्याची एक मानसिकता आहे. ठीक आहे, प्रमोशन आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण हे कुठेतरी पुढे येऊन करणे ही एक खूप मोठी बाब आहे. त्यामुळे हॅट्स ऑफ टू यू अँड रिअली हार्टफेल्ट थँक्स टू ऑल व्हॉट यू ऑर्गनाइज्ड. थँक्यू.